त्यांना नमस्कार. आपल्याला ज्योतिषाच्या नभातल्या वेगवेगळ्या विषयांचा परिचय सर नेहमीच आपल्याला करून देत असतात. आपल्या ज्ञानात पण भर घालत असतात. आपण सर्व त्यांच्या ज्ञानाने गुंगून जातो. अशा या सरांना माझा नमस्कार. आणि गुरु कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले सर आहेत. आणि मी इथे उपस्थित असलेल्या इथे असलेल्या उपस्थित सर्वांना ज्योतिष विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आणि जे दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम, मनीषा मॅडम आहेत, सगळ्यांना माझा नमस्कार. आणि तुम्ही सर्व अभ्यासू वृत्तीने ग्रहण करत आहात त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार आहे. आणि मी सरांना सर आज आपल्याला कोटचक्र हा नवीन विषय शिकवणार आहे. तर सरांना मी विनंती करते, सर सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. आणि आपले मान्यवर आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत आणि इत्यादी सर्व मान्यवर यांचं स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आज आपण जे शिकणार आहोत तर त्या ह्याच्यामधून मुख्यतः आपला विषय जो आहे तो कोटचक्राचा आहे. तर मुळामध्ये कोटचक्र म्हणजे काय इथपासून आपण सुरुवात करूया. तर कोटचक्र म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये हे साधारणतः हे चक्र जे आहे ते राजस्थानमध्ये त्याची निर्मिती झालेली आहे. आणि बरेचसे राजे रजवाडे जे होते तर त्यांच्या काळामध्ये कोटचक्राचा वापर ज्योतिष या माध्यमातून आणि मेदनीय ज्योतिष या माध्यमातून ते करायचे. आणि त्याच्यावरती फलित जे आहे ते फलित कसं करावं तर त्या याच्यामध्ये राजाची किंवा वैयक्तिक व्यक्तीची कुंडली आपण तिथे मांडायची असते. आणि ती कुंडली मांडल्यानंतर आपलं जे लग्नस्थान आहे ते कधीही चुकवायचं नाही. तर त्या ह्याच्यामध्ये लग्नस्थानाचा विचार अत्यंत आवश्यक आहे. आणि हे जे कोटचक्र जे आहे ह्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त नाही 100% नक्षत्रांचाच विचार केलेला आहे. आणि नक्षत्राच्या आधारावरती कुंडलीची मांडणी केली जाते. तर एकूण 27 नक्षत्र आहेत, पण हा जो चौकोन आहे तो तुम्हाला मी दाखवतो. तो चौकोन 28 नक्षत्राचा दिलेला आहे. तर त्याशिवाय तो चौरस होत नाही. तर त्याच्यामध्ये सर्व दिशा आहेत. तर पहिल्यांदा तुम्हाला हे आजचं व्याख्यान जे आहे तर त्यामध्ये आपल्याला करून घेतलं पाहिजे की खरोखर यदा कदाचित आपल्याला कोटचक्रावरून जर कुंडली मांडायची असेल किंवा त्यातलं फलित जर सांगायचं असेल तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेने ग्रहांची जी चाल आहे तर जन्मता त्याचे जे ग्रह आहेत हे ग्रह कुठून चाललेले आहेत त्याच्यावरून म्हणजे जन्माच्या वेळेला ग्रहांची स्थिती कशी आहे तर त्या वेळेला ते नक्षत्र जे आहेत त्या नक्षत्रांची मांडणी करून नंतर पुढे जाऊन तुम्हाला त्याच्यावरती ते ग्रह जे आहेत तर ते ग्रह त्या ठिकाणी मांडावे. आणि कुंडली मांडण्याची जी पद्धती आहे तर त्या पद्धतीमध्ये आपलं कुठलंही लग्न जरी असलं तर तो लग्नबिंदू आणि त्याचं जे नक्षत्र आहे ते आपल्या डाव्या हाताला ईशान्य दिशेला मांडण्याची प्रथा आहे. तर ईशान्य दिशेपासून ही जी कुंडली आहे त्याची सुरुवात होते. आणि अशा तऱ्हेने खाली येऊन नंतर अशी सर्व ठिकाणी ज्या 8 दिशा आहेत तर त्या 8 दिशेमध्ये तुम्हाला असं कळेल की 8-24 नक्षत्र होतात. आणि मध्ये जो स्तंभ आहे तो स्तंभ जो आहे तर त्याच्यामध्ये 3 नक्षत्र येतात. तर 24 आणि 3 27 होतात. आणि त्यामध्ये जे कोटचक्र आहे त्याला कोटपाल नावाचं एक व्यक्ती म्हणून आहे की कोटपाल म्हणजे जे नक्षत्र पूर्व दिशेला वरच्या स्थितीला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोटपाल म्हणून त्याचा विचार केलेला आहे. मग आता कोटपाल नावाचा जो काही विषय आहे तर त्याच्यावरती कोटपाल म्हणजे जो ग्रह आहे तो त्याचा रक्षक आहे. म्हणजे संपूर्णपणे वरच्या स्तरावरती जो काही ग्रह असेल त्याला अनुसरून ते जे नक्षत्र आहे ते नक्षत्र आपल्याला तिथे मांडायचं आहे. आणि ती नक्षत्राची जी सिक्वेन्स आहे मग त्या ह्याच्यामध्ये कोटपाल जो आहे तो यदा कदाचित पूर्वेला पण येऊ शकतो, दक्षिणेला पण येऊ शकतो, पश्चिमेला येऊ शकतो. तर कोटपाल हा ग्रह कोणता आहे त्या ग्रहांवरती पूर्णपणे आपली जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी जी आहे ती संपूर्ण कुंडलीचा एक जबाबदार ग्रह म्हणून त्याच्यावरती आपल्याला फलादेश आखणी करायची असते किंवा त्याच्यावरती त्याचं भविष्य वर्तवायचं असतं. तर 1 मिनिट मी तुम्हाला कुंडली मांडून दाखवतो
आणि त्याचं जे इंट्रोडक्शन्स आहे ते तुम्हाला देतो. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की खरोखर एखादी गोष्ट करते वेळी तुम्हाला कुठल्या अनुषंगाने त्याचा फलादेश जो आहे तो करता आला पाहिजे. मग आता तो करते वेळी तुम्ही कुठल्या तऱ्हेचा आधार घ्यायचा आणि त्याच्यावरती विश्लेषण करायचं हे आता आपण शिकणार आहोत. आणि त्या त्याच्यामध्ये आपल्याला कुंडली मांडून नंतर खरोखर त्या कुंडलीशी संबंध जो आहे तो आपल्याला कशा तऱ्हेने प्राप्त होतो ह्याचा भाग विचार करायचा आहे. म्हणजेच काय की कुंडली मांडते वेळी तुम्हाला नक्षत्रांचा जो भाग आहे तो विचार करणं गरजेचंच आहे. तर मी तुम्हाला थोडस सगळ्या तऱ्हेचं जे काही हे आहे म्हणजे कुंडलीच्या बाबतीतला जो फलादेश आहे किंवा त्याच्यानंतर आपण फलादेश करणार आहोत तो कसा करावा त्याच्यानंतर आपल्याला कोणतं साहित्य असावं हा एक विचार केलेला आहे. आता जसं की ही पत्रिका तुमच्याकडे समोर मांडलेली आहे ती दिसते का तुम्हाला? पहा, दिसते तुम्हाला कुंडली? हा सर. हो सर. हो सर. मग आता ही कुंडली पाहिल्यानंतर तुमचा उजवा हात जो आहे तिथे बघा तिथे अंक लिहिलाय 1. 1 अंक ही जी आहे ही पूर्णपणे दिशा जी आहे ती ईशान्य आहे. आणि त्यानंतर आपण या कुंडलीचं जोपर्यंत तुम्हाला हे येणार नाही प्रात्यक्षिक ज्याला आपण म्हणतो प्रास्ताविक जे आहे इंट्रोडक्ट आहे तर त्या ह्याच्यामध्ये 1 अंक जो आहे आपल्या डाव्या हाताला ती ईशान्य दिशा आहे. त्याच्या मध्ये जे नक्षत्र मांडायचं आहे ते नक्षत्र तुम्हाला कशा रीतीने मांडायचं तर त्या ठिकाणी आपण जन्म जेव्हा आपला होतो त्यावेळेला जे लग्नबिंदू असतो त्या लग्नबिंदूमध्ये कोणतं तरी नक्षत्र असणारच हा नियम आहे. मग आता अशा ह्या नक्षत्रावरती आपण जर विचार केला रेकॉर्डिंग चालू केलंय का मॅडम? हो मॅडम. हो सर. ठीक आहे. मग आता ईशान्य दिशेला 1 अंक आहे. मग जे काही नक्षत्र येईल ते नक्षत्र आपल्याला ईशान्य दिशेला मांडायचं. त्याच्यानंतर दुसरं नक्षत्र जे आहे ते त्याच्या खाली 2 अंक लिहिलेलं आहे तिथे मांडायचं. 3 अंक लिहिले आहे त्याच्यानंतर तिसरं नक्षत्र मांडायचं आणि त्या तिसऱ्या ह्याच्यातून आपला जो स्तंभ आहे तो ठरवायचा आहे की तो 4 अंकामध्ये त्याचा प्रवास करायचा. आणि त्या ठिकाणी तो स्तंभ हा पहिला स्तंभ आहे. म्हणजे स्तंभाशिवाय कुठली इमारत बांधली जात नाही हे तुम्हाला कल्पना आहे. तर तशा ठिकाणी 1 2 3 अशा तऱ्हेने चौथा जो भाग आहे तो मध्यावरती आणि तिथून जो प्रवास आहे तो पूर्वेकडे जाईल. म्हणजे 4 5 6 दिसते का तुम्हाला? 4 5 6 बघा. हो सर. म्हणजे तो 4 5 6 ही आपल्याला माहिती हवी. मग त्या ठिकाणी 4 5 6 ला गेल्यानंतर जिथे जिथे नक्षत्र असतील ती नक्षत्र लिहायची असतात आणि त्याच्यानंतर जर त्या नक्षत्रामध्ये ग्रह असेल तर त्या ठिकाणी तो ग्रह तिथे लिहायचा असतो. आणि जो वरचा जो दर्शनी भाग आहे जिथे 1 अंक आहे 6 अंक आहे आणि त्यानंतर तिथे 9 अंक आहे तर याचा प्रवास जो कसा आहे तर इथे खाली उतरल्यानंतर आपल्याला वर जायचं आहे. म्हणजे कुठे जायचं आहे? पूर्व दिशेला जायचं आहे. पूर्व दिशेकडून आग्नेय दिशेला जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला कळेल की आपण इथे 4 5 6 मांडले आणि मग तशाच प्रकारे तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला पुढची जी दिशा आहे ती तिथे 7 8 9 बघा 6 ला आणि 7 ला पूर्व दिशा आहे. मग 7 अंक जो आहे तो शेवटचा कोट आहे. कळलं का? शेवटचा कोट 7 अंक दिसतोय का तुम्हाला बरोबर तिथे? दिसतोय. हो सर. दिसतोय ना? 7 अंक म्हणजे पूर्ण पूर्व दिशा आहे. 1 अंक म्हणजे पूर्ण ईशान्य आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही उजव्या हाताला आल्यानंतर तिथे तुम्हाला 8 अंक दिसतो. 8 अंक जो आहे तो आग्नेय दिशा आहे. म्हणजे तिथून प्रवास जो चालू होतो तो 8 अंकाला आग्नेय दिशा आहे. मग त्याच्या खाली येतो तो 9 अंक आहे. नंतर 10वा अंक आहे. आणि मग अशा रीतीने जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी 10व्या अंकाला उतराल तर त्या ठिकाणी बघितलं तर तेव्हा आपल्याला 11 अंक जो आहे तो दक्षिण दिशा दर्शवतो आणि त्या ठिकाणी तो दुसरा स्तंभ आहे 11 अंकाला. कळलं का? दुसरा स्तंभ आहे. आणि मग नंतर परत वर चढायचं. मग एका ठिकाणी जसं आपण पूर्वेला वरच्या दिशेला गेलो तसंच दक्षिणेला सुद्धा वरच्याच दिशेला जायचं असतं. मग 11 12 13 आणि 14 हे अंक दिसत आहेत का तुम्हाला? 11 12 13 14 दिसतोय. हो सर. हा.
तर त्या ठिकाणी 11, 12, 13, 14 म्हणजे तुमचा प्रवास जो आहे तो दक्षिण दिशेला जातो. आणि दक्षिणेकडून त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला 15 अंक दिसतो, तो नैऋत्य दिशेचा आहे. मग नैऋत्य दिशेकडून तुम्हाला खाली यायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला नैऋत्य दिशेला आपण जर पाहिलं तर तिथे 15 अंक येतो. 15, 16 आणि 17 बरोबर आहे. आणि सर. 18 अंक जो आहे तो मधल्या हिरव्यामध्ये दिसतो तुम्हाला, तो 18 अंक म्हणजे त्या ठिकाणी पश्चिमेचा स्तंभ आहे. कळलं? मग आता तो पश्चिमेचा स्तंभ आहे. मग आता पश्चिमेचा स्तंभ जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथे नक्षत्र जे आहे जे येईल ते कुठल्या नक्षत्रामध्ये जन्माला आल्यानंतर त्याचा आपल्याला त्या स्तंभाशी विचार करायला लागतो. यदा कदाचित जर तिथे अभिजित नक्षत्र आलं तर त्या स्तंभाचा विचार करायचा नाही. कारण का की हे 28 नक्षत्राचं चक्र आहे. तर त्याकरता तिथे 18 अंकामध्ये जर समजा अभिजित आलं तर त्या ठिकाणी स्तंभ जो आहे तो चुकलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी स्तंभाचा विचार करता येत नाही. तेव्हा तुम्हाला 3 स्तंभ उपलब्ध होऊ शकतात. आता अश्लेष अभिजित नक्षत्र केव्हा येतं? तर पूर्वाषाढा नक्षत्राच्या नंतर अभिजित येतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला श्रवण नक्षत्र येतं. म्हणजे तिथे उत्तराषाढा, सॉरी पूर्वाषाढा नाही उत्तराषाढा. मग आता त्याच्यानंतर तुम्हाला 19वा जे भाग आहे तो तुम्ही कुठे प्रवास करता तर पश्चिमेला. 20 ठिकाणी पण पश्चिमेला, 21 ठिकाणी पण पश्चिमेला. मग पश्चिम दिशा ही जी आहे या ठिकाणी लाल रंग आहे बघा, तो त्या ठिकाणी पश्चिमेला त्याचा विचार केला जातो. त्यानंतर पुन्हा आपल्याला वायव्य दिशेकडे जायचंय. तिथे नक्षत्र क्रमांक जो आहे तो 22 आहे, त्यानंतर 23 आहे आणि मग 24 आहे. मग त्या ठिकाणी काही स्तंभ बनत नाही. मग तिथे 25व्या ठिकाणी उत्तर दिशा जी आहे तिथे 25वं नक्षत्र जे आहे तो आपला चौथा स्तंभ आहे. कळलं? मग चौथा स्तंभानंतर आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे तर त्या ठिकाणी 26वं नक्षत्र आहे, मग 27वं आहे आणि 28वं आहे. मग याच्यामध्ये जेव्हा 28वं नक्षत्र हे जे आहे हे अभिजित म्हणून जर आलं तर त्यातलं कुठलं तरी ह्या 27 नक्षत्रांमध्ये जो लाल रंग आहे, ब्राऊन आहे, येलो आहे आणि ग्रीन आहे त्याच्यामध्ये अभिजित नक्षत्र येण्याची शक्यता दर्शवली जाते. मग त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे ते नक्षत्र विचारात घ्यायचं नाही. तर त्याच्यामध्ये ग्रह आपण मांडत नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला त्या ग्रहांचं जे महत्व आहे ते महत्व फक्त 27 नक्षत्रांवरतीच केलं जातं. आता अशा वेळेला ज्या वेळेला पूर्व दिशेला जिथे ज्या ठिकाणी जर समजा कोटपाल आला, म्हणजे कोटपाल म्हणजे आपल्या संपूर्णपणे ह्या चक्राचा रक्षक म्हटलेला आहे. म्हणजे कोट चक्राचा कोटपाल आहे आणि खाली जे आहे ते स्तंभ आहे आणि तो स्तंभ म्हणजे ज्या ग्रहांवरती आपल्या जीवनाचा भार आहे. तर अशा वेळेला त्या हिरव्या रंगामध्ये एखादा ग्रह येऊ शकतो, कदाचित येऊ शकत नाही. तर अशा वेळेला त्या ठिकाणी जर समजा त्याचा आउटर पोर्शन आहे तो आहे येलो, मग त्या आउटर पोर्शन मध्ये पण एखादा ग्रह जर आला तर त्या ठिकाणी ती दिशा कोणती असेल याचा विचार करायचा आहे. प्रत्येक दिशेला 3-3 नक्षत्र असं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कोट म्हणजे ज्याला आपण म्हणतो जो मध्य बांधा आहे, ज्याला आपण पिलर म्हणतो, ज्याला स्तंभ म्हणतो, ते हिरवं आहे. त्याच्या बाजूचा आउटर पिवळा आहे. त्याच्यानंतर पुढचा आउटर जो आहे तो त्या ठिकाणी ब्राऊन आहे आणि नंतर रेड आहे. आणि रेडच्या याच्यामध्ये जिथे शेवटला ग्रह कुठे येऊ शकतो तो आपला कोटपाल म्हणून त्याचा उच्चार केलेला आहे. म्हणजे संपूर्ण कुंडलीचा रक्षण करता ग्रह. मग तो त्या 27 नक्षत्रामध्ये पश्चिमेला येईल, दक्षिणेला येईल, पूर्वेला येईल, अशा तऱ्हेने त्याचा विचार केला जातो आणि तसं फलादेश जो आहे त्याच्यावर आपल्याला फलादेश करायचा आहे. आता इथपर्यंत तुम्हाला ही जी माहिती दिली तर ती माहिती तुम्हाला कळली का हे सांगा, मग आपण पुढे प्रवास सुरू करू. हे जे आलेलं आहे ते कळलं का तुम्हाला? सांगा. हो सर. हो सर. म्हणजे लक्षात आलं? हो सर. हा सर एक म्हणजे विचारू, हा बोला. ह्या हिरव्या रंगामध्ये जे आपण स्तंभ म्हणतोय या कोटचक्राचे, याच्यात एकही जर ग्रह नसेल तर ती पत्रिका कमकुवत आहे असं आपण म्हणू शकू? नक्की कुठल्याही गोष्टीला
एखादी गोष्ट हो. आपण जेव्हा तयार करतो त्यावेळेला पाया हा भक्कम हवा. तर हो. स्तंभ कशावरती उभा राहतो? तर पायाभरणीवरती. पायावरती. कळलं का? म्हणजे जो मुख्य पिलर आहे मॅडम, त्या हो. पिलरला आपण त्याला स्तंभ म्हटलेला आहे. मग हो. अशा याच्यावरती जेव्हा पाया भक्कम होतो त्यावेळेला आपल्याला एखादा ग्रह किंवा 2 ग्रह किंवा 3 ग्रह किंवा 4ही ग्रह जर समजा यामध्ये आले तर त्या ठिकाणी असं समजावं की आपला पाया हा कोणत्या ग्रहाने बलवान झालेला आहे. तर त्याला पोषक ग्रह जो आहे तो कोण आहे याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला फलादेश देता येणार नाही. आणि हे अनुक्रमानेच घ्यायचे ना, म्हणजे समजा एखाद्याचं अश्विनी नक्षत्र पहिल्या याच्यावर आलं, तर मग भरणी कृत्तिका याप्रमाणेच लिहायचे ना सगळे नक्षत्र असे? बघा परत सांगतो, आता एखादं आपण अश्विनी नक्षत्र पहिल्यांदा पकडलं तर आपण हा. मला आता सांगा की एखादी रास सांगा, कोणती रास आहे? मेष लग्न. राशी. नाही, मेष ही कॉमन झाली मॅडम. अशी काहीतरी अच्छा. आड सांगा तुम्ही. कर्क रास आहे. ठीक आहे. कर्क राशीमध्ये 2 जे लग्न आहेत, ज्याला आपण म्हणतो की कर्क राशीचा आरंभ जो आहे तो पुनर्वसू नक्षत्राने होतो हो. आणि पुष्य नक्षत्र आहे आणि आश्लेष ही चतुष्पाद नक्षत्र आहे. पण हो. तरी सुद्धा जर समजा पुनर्वसू मध्ये जन्म झाला असेल तरी सुद्धा ईशान्य दिशेला तुम्हाला पुनर्वसू नक्षत्रच लिहावं लागेल. आणि अच्छा. मग त्या ठिकाणी एक पहिला अंक जो आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण ईशान्य दिशा धरली होती तिथे पुनर्वसू लिहिलं, त्याच्या खालोखाल पुष्य लिहिता येईल. हा. त्याच्यानंतर पुष्यानंतर आश्लेष आहे. आश्लेष आहे. आश्लेषानंतर मघा हा जो मघा. स्तंभ, मघा स्तंभ आहे. मघा स्तंभ आहे. पण सर आता पुनर्वसूचं मग चरण पकडायचं इथे की नाही पकडायचं? संपूर्ण नक्षत्र, संपूर्ण संपूर्ण नक्षत्र. लक्षात. ओके संपूर्ण सर. नक्षत्र त्याच्यावरती विचार करायचा. अच्छा. म्हणजे ते नक्षत्र कोणतं आहे त्या नक्षत्रावरती आपल्याला कुंडली पहिल्यांदा मांडायची. आता कुंडली मांडते वेळी मी तुम्हाला चार्ट पाठवीन सगळ्या ठिकाणी. मग त्यावेळेला तुम्ही त्याचा जो काही प्रिंट आउट आहे ती मोठी हे करून घ्या आणि त्याच्यावरती नंतर आपल्याला फलादेश द्यायचा असेल तर त्यावेळेला पूर्णपणे हे अतिशय 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 महत्वाचं शास्त्र आहे, ज्याला आपण म्हणतो की पुराणामध्ये या गोष्टीचा अनेक वेळा लोकांनी वापर केलेला आहे. आणि हा जो कोट आहे हा किल्ला आहे. आपण म्हणतो कोटबंदी, म्हणजे हो. किल्ल्यामध्ये एक वसाहत असते. त्या हो. वसाहतीमध्ये अनेक लोक राहतात. ते एक कुटुंब आहे. मी तुला आधी सांगितलं. शिवरकर मग मॅडम. कोण आहे? कोण आहे? ते आता जॉईन झाले. शिवरकर मॅडम तुमचा माईक बंद करा. मग हा जो कोट आहे हा एक परिवार आहे. मग त्या परिवारामध्ये कोणते कोणते ग्रह, कोणती कोणती नक्षत्र हे त्या याच्यामध्ये स्तरावरती आलेले आहेत. पण कोटपाल जो आहे तो कोटपाल हा पूर्णपणे जो शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये विचार केला जातो. यदा कदाचित जर कोटपाल जर ग्रह आला नाही, होऊ पण शकतं असं, तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या कुंडलीचा दर्जा जो आहे तो यदा कदाचित त्याची रक्षा जी आहे, कोटपाल आपण कोणाला म्हणतो की जो आपल्या किल्ल्याचं रक्षण करतो, रक्षण करतो. ज्याच्यात त्याला कोटपाल म्हटलं जातं. मग अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कोटपालामध्ये ग्रह येणं गरजेचं आहे. यदा कदाचित कोटपाल जो आहे तो त्या ठिकाणी दक्षिणेला पण असू शकतो, पश्चिमेला पण असू शकतो. मग अशा वेळेला तुम्हाला कोटपाल ठरवायचा आहे. कधी कधी तो ईशान्य दिशेला सुद्धा असू शकतो. पण तो ग्रह कोणता आहे तर तो आपल्या घराचा पूर्णपणे रक्षा करणारा ग्रह असू शकेल. मग त्यामध्ये राहू सुद्धा असू शकेल, केतू सुद्धा असू शकेल किंवा तत्सम काही सूर्य सुद्धा असू शकेल. पण जी चढती दिशा आहे ती चढती दिशा म्हणजे खालून वर, स्तंभाकडून वर जाणारी दिशा जी आहे ती पहिल्यांदा पूर्व आहे, दुसऱ्यांदा दक्षिण आहे, तिसऱ्यांदा पश्चिम आहे आणि चौथ्यांदा उत्तर आहे. उत्तर आहे. हा. मग अशा ठिकाणी त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे एक नियोजन आहे. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं, आपण म्हणतो तटबंदी केली जाते
मग तशाच प्रकारे कोट चक्राची जी तटबंदी आहे तर ती तुम्हाला हे करता येईल की जातकाचे संपूर्ण ग्रह हे कोणत्या स्तरावरती आलेत. प्रथम स्तर आहे का, दुसरा स्तर आहे का, याच्यामध्ये स्तंभामध्ये एखादा ग्रह आहे का, तर तो ग्रह त्या ठिकाणी तुमच्या जीवनातील जे काही वजन आहे किंवा प्रगती आहे किंवा त्याच्यावरती येणारी संकट आहेत तर तो पेलू शकणार आहे का, कॅपेबल प्लॅनेट आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो तुम्हाला करायला लागतो किंवा केला पाहिजे. आलं लक्षात? हो सर. आता मूळ कुंडलीमध्ये समजा दक्षिण दिशेच्या दशम स्थानामध्ये 2 किंवा 3 ग्रह असतील, तर मग हे कोटचक्रामध्ये कोटपाल म्हणून कसे मांडायचे? सांगतो. असं आहे की कधी कधी एका नक्षत्रामध्ये 4 ग्रह पण असू शकतात. आता हा. बुध आणि सूर्य हा हे जे ग्रह आहेत ते एक जवळजवळ त्यांचं भ्रमण असतं. कधी हो. कधी गुरु आणि शुक्र हे सुद्धा जवळ येऊ शकतात. तर कधी कधी ते एका नक्षत्रामध्ये पण येऊ शकतात. तर त्या ठिकाणी जर समजा कोटपालचा विचार करायचा असेल तर ते ग्रह कदाचित चारी बॉर्डरला पण येऊ शकतात. म्हणजे तुमची जी भिंत आहे, जे तुमचा भिंत आहे त्याचा भाग जो आहे तो कोणाच्या अखत्यारीत आहे, म्हणजे अच्छा. कोणते ग्रह त्याला सुरक्षा प्रदान करतात हे असं शुद्ध वाक्य आहे. अच्छा. कोणते ग्रह आपल्या कुंडलीला आपल्या जीवनामध्ये ते प्रोटेक्ट करतात ह्याच्याबद्दल आपल्याला विचार करून त्याचं फलित सांगायचं असतं. हा, पोद्दार मॅडम काय प्रश्न आहे तुमचा? सर सर हे कोटचक्रामध्ये अशुभ ग्रह जे आहेत ते बाहेर जाणारे असेल तर जास्त चांगलं ना, आणि शुभ ग्रह आत येणारे असेल तर जास्त चांगलं, असं काय आहे काय? नाही, आता कसं आहे मॅडम माहिती आहे का, ग्रहांची रचना जी आहे लेवल 1, लेवल 2, लेवल 3. आता जर समजा स्तंभ आपला जो आहे तर चंद्र, बुध, शुक्र, गुरु हे 4 शुभ ग्रह आहेत. तर त्याने सुद्धा स्तंभ बनला, तयार झाला. तर आपण एखादी इमारत बांधतो त्यावेळेला त्या ठिकाणाला शुभत्व असतं ज्याला आपण म्हणतो. मग ते शुभत्व जे आहे हे कोणत्या स्तंभावरती आहे, मग त्या पिलरमध्ये त्याचा आरंभ जो आहे मॅडम तो कदाचित पूर्वेला येऊ शकतो, पश्चिमेला येऊ शकतो, दक्षिणेला पण येऊ शकतो आणि उत्तरेला पण येऊ शकतो. पण हे 4 स्तंभामध्ये दरवेळेला ग्रह येतीलच असा नियम नाही. ते आपल्या नशिबावरती आहे. म्हणजे जातक जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला तो आपलं नशीब कसं घेऊन आलेला आहे आणि त्याची स्तंभामध्ये रचना कशी झाली आहे. आणि जेव्हा तुम्ही जे म्हणताय तुम्ही जर तुमच्या सांगण्यामध्ये असं म्हणणं आहे की ज्यावेळेला गोचरीचा ग्रह हा इनवर्ड आहे का आउटवर्ड आहे, म्हणजे समजा एखादा ग्रह आपल्याला गोचरीचा ग्रह आलेला आहे आणि तो कदाचित तो पूर्व दिशेला प्रस्थान करीत आहे तर तो आउटर आहे, म्हणजे बाहेर जाणारा आहे. कळलं? आणि आग्नेय दिशेकडून तो ग्रह आतमध्ये येणार आहे. तर काही वेळेला पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आग्नेय दिशेतून एखादा ग्रह आतमध्ये येणार असेल तर तो कुठल्या राशीला बळ देणार आहे. कळलं का? म्हणजे तो कोणत्या राशीचा स्वामी आहे आणि आतमध्ये प्रवेश करताना तो कुठल्या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. तर आग्नेय दिशा, नैऋत्य दिशा, वायव्य दिशा, ईशान्य दिशा या दिशा आतमध्ये प्रवेश करणारा ग्रह हे दर्शवतात. आणि बाहेर जाणारा ग्रह जो आहे म्हणजे कोटचक्राकडे, कोटपालकडे. आता कोटपाल म्हणजे काय, तर रक्षण करताय. जर समजा तो सेकंड स्टेजला असेल तर तो ब्राऊन रंग जो आहे तो त्या ठिकाणी ग्रह भ्रमण करणार असेल तर त्या ठिकाणी तो त्याचा रक्षक आहे. त्यानंतर स्तंभ हा महत्वाचा आहे. आणि आता आपण असा पण विचार करायचा आहे की कुंडली मांडली. आता मॅडमने मगाशी सांगितलं की कर्क लग्न सांगितलं आणि पुनर्वसू नक्षत्र सांगितलं. तर पुनर्वसू पासून आपली जन्मकुंडली आपण निर्माण केली, तयार केली. त्याच्यावरती त्याची जी रचना आहे ती काय आपण बदली करू शकत नाही का टाळू शकत नाही. जी आपल्याला नक्षत्र मिळाली आहेत ती चौफेर सगळ्याकडे आपण मांडलेली आहेत आणि त्याच्यावरती ग्रह पण आपण लिहिलेले आहेत. पण त्यातले ग्रह हे कोणत्या तटावरती आहेत, मग पुनर्वसू नंबर 7वा आहे तर पूर्व दिशेला येणार
असं नाही नाहीये. नाही 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 कसं नाही नक्षत्र? नाही. जन्माच्या वेळेला कर्क लग्न आता म्हणून मी विचारलं ना की लग्न कोणत्या लग्नात जन्म झालेला आहे. आता तुम्ही हा. एखादं लग्न सांगा मला आणि त्यातलं नक्षत्र सांगा. वृषभ कृतिका. ओके ठीक आहे. आता ऋषभ कृत्तिका धरलं तर ते ईशान्येला आरंभ आहे. त्याच्यानंतर दुसरं नक्षत्र आहे कृत्तिका म्हणजे नंतर रोहिणी आणि मग मृगशीर्ष आणि आद्रा हा जो आहे तो स्तंभ आहे. आरद्रा हा स्तंभ आहे. गॉट इट? हो सर. चव्हाण मॅडम. आद्राच्या चौथं नक्षत्र आहे म्हणून ते स्तंभात आलं, मध्ये आलं म्हणून स्तंभ आहे का तो? हो बघा, चौथं नक्षत्र मी तुम्हाला मगाशी ती कुंडली मांडून दाखवलं. पुन्हा एकदा मांडतो कुंडली, पुन्हा एकदा कुंडली मांडतो, मग तुम्हाला कळेल की खरोखर काय हे जे शास्त्र आहे ना हे व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल नेमकं काय खरोखर हे करावं, कसं पाहावं. कळलं सर का? वृषभ लग्नाचं परत सांगा ना प्लीज एकदा. सगळं सांगतो, एक मिनिट थांबा. आता हे बघा, हा हा चार्ट आहे. त्या चार्ट मध्ये तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या डाव्या हाताला एक अंक लिहिलेला आहे की नाही? हो सर. बघा, आहे, आता आहे. मॅडमने सांगितलं की कृत्तिका नक्षत्र सांगितलं त्यांनी, बरोबर आहे. तर कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष हे तिसरं नक्षत्र आहे कृत्तिकेपासून. हो. आणि चौथं काय लिहिलंय तर आरद्रा आहे. मृगनंतर कुठलं नक्षत्र येतं? आरद्रा. रुद्रा. आद्रा नक्षत्र हा पहिला स्तंभ आहे. हम्म. थोडस समजून घ्या, मग हळूहळू. म्हणून मी 10 लेक्चरचं पॅकेज ठेवलेलं आहे. आर्द्रा ग्रीन मध्ये आलं म्हणून स्तंभ आहे. स्तंभ आहे, करेक्ट. म्हणजे नक्षत्रापासून नक्षत्र मोजायचे काय? अच्छा, म्हणजे सर हो. इथे जे नंबर्स आहेत त्याच्यानुसार नक्षत्र टाकायचे. नाही 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 नाही, ऐका कृतिका परत. पहिलं म्हणून आपण कृतिका पहिलं म्हणून आपण इथून सुरुवात केली ना, एक हो. लग्न का टाकलं? येस येस खरंच येस ना? हो. म्हणजे वृषभ लग्नाला कृतिका नक्षत्र आलंय म्हणून ते कृतिका आपण एक नंबरला टाकलं. पहिलं एक नंबरला टाकलं. हा, असं ना? तुमचा असा समज करून घेऊ नका की मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्र पहिलं आहे तर तिथे ईशान्येला मांडायचं. हा साप चुकीचा मामला आहे. नाही नाही, त्या लग्नातलं पहिलं नक्षत्र ना. हा, लग्न बिंदू. हा हा, लग्नातलं लग्न बिंदू. पहिलं हा नक्षत्र नाही. हा हा. आता जर समजा मॅडमने लग्न बिंदू, सांगितलं करेक्ट करेक्ट. तर लग्न बिंदू. वृषभ लग्नाला कदाचित मृगशीर्ष नक्षत्र पण येऊ शकतं. ते हो, द्विपाद हो, बरोबर. नक्षत्र आहे. जे येईल पहिलं म्हणजे जे लग्न बिंदू असेल तो एक वर टाकायचा आणि काउंट हा, करायचं. म्हणून लग्नबिंदू हा महत्वाचा आहे. ओके, कळलं. थँक्यू सर. कळलं? कळलं. मग म्हणजे समजा सर मृगशीर्ष 4 नंबरच्या ठिकाणी पूर्वस्तंभ चालू होतो आणि 7 नंबरला पूर्वस्तंभ संपतो असं म्हणायचं का? नाही 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 नाही. 7 नंबर जो आहे 4, 5, 6, 7 आणि 8 बघा, 4, 5, 6, 7. आता त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर काय होईल तर तो त्या ठिकाणी आउटर आहे. लाल रंग हो, जो 7 तिथे नंबर दिसतो. आउटर. हो हो. 7 मध्ये कोटपाल येईल ना? नाही नाही, दरवेळेला कोटपाल ग्रह असेल तर कोटपाल येईल ना. म्हणजे ग्रह असेल तरच तिथे त्याला कोटपाल म्हणता येईल ना? हा, जर ग्रह नसेल तर कोटपाल म्हणता येणार नाही. बरोबर. कळलं. कळलं का? आणि सर म्हणजे कोटपाल मध्ये ग्रह नसेलच तर त्या कुंडलीचा दर्जा कसा असेल मग? हा, मग सांगतो तुम्हाला. मग कोटपाल जो आहे तो कदाचित आग्नेयेला पण येऊ शकतो, कदाचित दक्षिणेला पण येऊ शकतो. बघा तुम्ही. नाही, येऊ शकतो ना, पण जर नसेलच मी काय शेवटच्या सांगू बाउंड्री मध्ये तुम्हाला? लाल मध्ये जर नाही एकही नाही, ग्रह एक नसेल. मिनिट एक मिनिट, परत सांगतो की यदा कदाचित त्या लाल रंगाच्या पूर्णपणे त्याला जे काही बॉर्डर ऑफ द कुंडली म्हणतो तिथे हा. कदाचित एखादा ग्रह येऊ पण शकणार नाही. हे आपलं नशीब आहे. हो, म्हणजे मग आपल्या त्यावेळेला कुंडलीचा दर्जा कसा असेल असं मला म्हणायचं. कुंडलीचा दर्जा म्हणजे आपल्याला प्रोटेक्शन कोण देईल? कोटपाल म्हणजे काय? आपल्या प्रोटेक्शन, घराचं रक्षण करणारा. रक्षण करणारा. हा. मग तो जर तिथे त्या बॉर्डरला नसेल म्हणजे अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये रक्षण करता ग्रह कोण आहे का? नाही असणार आहे, नसणार आहे मग कोणीच. मग तुम्हाला असा विचार केला पाहिजे. आणि कधी कधी रक्षण करते ग्रह जे आहेत ते 4 पण येऊ शकतात, 5 पण येऊ शकतात, हो, नाही का? येऊ शकतात. हो हो, येऊ पण शकतात. आता असं बघितलं मॅडम तर हे जे लॉजिक आहे कुलकर्णी मॅडम, तर हे सोपं नाही आहे. गॉट इट? होय सर, आता समजून घेऊ हळूहळू.
म्हणजे सोपं नाहीये हे. ज्यांनी बनवलंय त्यावेळेला त्या ठिकाणी त्याचा वापर कसा करायचा, आतापर्यंत एकही मनुष्याने जाहीररित्या मराठीमध्ये कोटचक्र हे बनवलेलं शिकवलेलं माझ्या माहितीत नाही. हे परमेश्वराची कृपा आहे. आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवलं म्हणून मी त्यांना वंदन करून तुमच्या समोर त्यांचं नाव घेऊन ते मी तुमच्या समोर मांडत आहे. थँक्यू आमची सर. कृपा आहे सर, ते तुम्ही आम्हाला शिकवताय. सर आपण Thank you. आता मला एक विचारायचं आहे की समजा आता कोटपाल याच्यामध्ये जे अंक आहेत त्याच्यामध्ये जर जास्त अंक आले तर ती कुंडलीचा दर्जा चांगला असं म्हणू शकतो का? नाही, बघा परत सांगतो. आता आपल्याला बाजूला कुंडली सुद्धा मांडायची आहे. पहिल्यांदा हा जो परिचय आहे मॅडम, बघा हा म्हणजे आपण आता आपण कोटचक्राची माहिती घेतली, रचना. रचना. आता जोपर्यंत आपल्याला त्याची माहिती इत्यंभूत नसेल तोपर्यंत आपण त्या ठिकाणी फलादेश कसा करणार? बरोबर. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्या. आता मी तुम्हाला ना एक कुंडली मांडून दाखवतो. आता सोबत तुमच्या तिथे लाल हा जो नकाशा आहे हा तुम्ही ठेवलाय ना, बरोबर? हो. तुमच्याकडे आहे ना? आहे. हा, आता मी तुम्हाला कुंडली मांडून दाखवतो. त्याच्यावरती पुन्हा आपण चर्चा करू. काही काळजी करू नका, मी कंटाळणार नाही. कळलं? बर, आता ही कुंडली मांडली आपण. बघा हा चार्ट आहे. त्याच्यामध्ये लग्न कुठलं आहे? कर्क आहे. हो सर. कुठलं लग्न आहे? हो सर. आणि हो सर. पुष्य नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्र आहे. हो. मग पुष्य नक्षत्र हा आपला आरंभ आहे. म्हणजे एक नंबरवर पुष्य नक्षत्र. एक वर जाईल ना? येस, करेक्ट. बरोबर आहे. मग आता पुष्य नंतर काय येईल? तर आश्लेषा. आश्लेषा 2 वर. कुठे आलं? 2 अंकाला आलं. 2 वर. आश्लेषा नंतर कुठला आहे? मघा. मघा 3 वर. 3 वर आलं. मग चौथा स्तंभ पूर्वा फाल्गुनी आहे. स्तंभाला आलं. हा, मग त्याच्यावरती गेल्यानंतर 5वं नक्षत्र जे आहे ते उत्तरा फाल्गुनी. 6वं कुठलं येणार? हस्त. 7वं चित्रा. चित्राला डिरेक्शन बदलतं आणि नंतर मग आपण आग्नेय दिशेला सरकतो. आग्नेय दिशेला येणार स्वाती. कोपऱ्यात. आता आलं लक्षात? कोपऱ्यात येईल. हो सर, आलं लक्षात. स्वाती नंतर काय आलं? विशाखा. विशाखा नंतर काय आलं? अनुराधा. मग अनुराधाच्या नंतर तिथे स्तंभ बनत नाही, ज्येष्ठाला स्तंभ बनेल. बघा परत तुमच्याकडे लाल चार्ट आहे ना? हो सर. बरोबर आहे. हो सर. हा, म्हणजे आता लक्षात आलं तुमच्या की स्तंभ कुठे बनला तो? हो सर. एवढं जर माहिती पडलं ना तुम्ही जिंकलात. कळलं सर. कळलं सर आता. काय आहे मॅडम की बऱ्याच वेळेला ना लोकांना शिकवण्याची जी काही शैली असते ना ती जमत नाही. नाहीतर केवढे तरी शिक्षक झाले असते. म्हणजे मग आता सर चित्रामधला ग्रह असेल तो कोटपाल होईल. हा, ग्रह असेल तर. कुंडलीमध्ये चित्रामध्ये जर ग्रह असेल तर तो त्याचा कोटपाल होईल असंच ना? बरोबर बरोबर. मग आता अशा वेळेला तुम्ही जर बघितलं तर लग्न कर्क आहे हे नक्की झालं. पुष्य आहे हे पण नक्की झालं. पण त्या लग्नाचा आणि त्या नक्षत्राचा आरंभ हा ईशान्य दिशेकडून झालेला आहे. बरोबर आहे? बरोबर आहे सर, आलं लक्षात. मग ईशान्य नंतर दिशा जी येईल तो पूर्व दिशा केव्हा बनेल? ज्या वेळेला तो 4 अंकाच्या स्तंभामध्ये चौथ्या नक्षत्राच्या पासून स्तंभ निर्माण होईल. आता इथे स्तंभ कसा तयार झाला तर ऐका, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा जे नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र त्याचा स्तंभ आहे. कळलं? मग आता पूर्वा फाल्गुनी मध्ये ग्रह आहे का हे आपल्याला तपासायचं आहे. आता मी तुम्हाला कुंडली मांडून दाखवतो. बघा एक विचारायचं मला, इथे 4 पासून 7 पर्यंत हा स्तंभ आहे ना, मग याच्यात कुठेही ग्रह असेल तर तो स्तंभावरच म्हणायचं ना? हो हो, एक मिनिट थांबा. आता बघा इथे ही पत्रिका आहे, बरोबर आहे? आता याच्यामध्ये स्पष्ट ग्रह लिहिलेले नाहीये. लिहिलंय का? नाही. पण आपल्याला फाइंड आउट करायचंय की गुरु हा 7 अंशाचा आहे. मिथुनेचा. हा, मिथुनेचा 7 अंश. मग मिथुनेला 7 अंश म्हणजे आद्रा नक्षत्र. त्याला घेऊ नका. घेतलं का?
हो बरोबर आहे. हा घेतलं मॅडम त्याला? नाही घेतलं सर, मी नाही घेतलं. नाही घेऊ नका हाकला. आता येणार हे नाही, मी लिंकच लॉक करतो. हा म्हणजे बघा एकदम काळजीपूर्वक ऐका. काही हे करू मी कंटाळणार नाही, घाबरू नका. तुम्हाला चांगलं शिकलं पाहिजे. काय वाटतं? लक्षात आलं? हो सर. हो सर. बघा सर, हो. आता इथे हा बोला. आता चंद्र जो आहे तो अंशानुसार तो कोणत्या नक्षत्रात आहे हे आपण शोधायचं समजा. हो नक्की. हा. बघा अंशाशिवाय नक्षत्र तयार होणार नाही. म्हणजे ग्रहाची बैठक आपल्याला कळणार नाही. जसं आता इथे वृश्चिक राहत आहे, चंद्र 1 अंशाचा आहे की नाही? हो. किती अंशाचा आहे चंद्र तुमच्याकडे? मी पत्रिका पाठवली आहे. 1 अंशाचा आहे वृश्चिक एक आहे. मग 1 अंश एक म्हणजे अंशाचा आहे. विशाखा, म्हणजे विशाखा आलं की नाही? हो. बरोबर आहे. मग हो. विशाखा नक्षत्र आपण जर पुष्य बघितलं तर विशाखा नक्षत्र कुठेशी आलं बघा. शाखा, एक मिनिट. हा 9 पुष्याने आलं. सुरुवात. हा येस मॅडम 9 आहे ना? 9. एकदम सिंपल मी तुम्हाला सांगतो. सिंपल कोष्टक कसं करायचं. जर समजा पुष्य नक्षत्रातला जन्म आहे तर त्या ठिकाणी 10वं नक्षत्र कुठलं येईल तर त्या ठिकाणी ते अनुराधा असेल. बरोबर आहे. म्हणजे 9वं नक्षत्र मॅडमनी सांगितलं. हा मॅडम विशाखा कुठला आहे? 9वं आहे ना? होय. मग 9वं नक्षत्र बघा, पहिला 3, मग 3 6 आणि मग 3 9, म्हणजे आग्नेय दिशेच्या खालच्या बाजूला हे नक्षत्र येईल. 10वं नक्षत्र जे आहे हे अनुराधा असेल आणि त्याने स्तंभ बनेल. आलं लक्षात? चव्हाण मॅडम 10व्या नक्षत्राने स्तंभ होईल. बघा तुम्हीच बघा, मला काय माहित नाही. 9 आग्नेयला आहे ना? 9वं आग्नेयला आहे. बघा मॅडम, पहिला आपण ईशान्येपासून बघितलं तर स्तंभ कसा बनला? पूर्वा. हो. 7वं नक्षत्र कुठलं आलं आणि 8वं कुठलं आलं? तर 8वं नक्षत्र जे आहे ते कुठेशी आलं हे बघा तुम्ही. पुन्हा कुंडली. आग्नेयला स्वाती. हो बरोबर आहे. आग्नेयला स्वाती आलं. हा मग आग्नेयला स्वाती आलं. आता परत बघूया आपण. 1 मिनिट. आता परत हे करा. हा काय काम सर इथे ज्येष्ठानी स्तंभ सुरू होईल ना की नाही? जे असेल ते मी काय सांगितलं तुम्हाला शिकायचं आहे. तुम्ही सांगाल चुकलं तर चुकलं, बरोबर तर बरोबर. आता लक्षात घ्या इथे बघा. आता पुन्हा हा चार्ट मांडलाय. 1 2 3 चौथं नक्षत्र स्तंभ. आता 1 जर पुष्याने सुरुवात झाली, 2 कुठलं आश्लेषा, 3 कुठलं आहे मघा, चौथं आहे कुठलं? पूर्वा. पूर्वानंतर उत्तरा, उत्तरानंतर हस्त, हस्तनंतर चित्रा, चित्रानंतर स्वाती, स्वाती आग्नेयला कितव्या नंबरला गेलं? 8 नंबरला. बरोबर आहे. विशाखामध्ये स्तंभ कसा होईल? 9 नंबर इकडे आला ना? हा मॅडम मी तेच म्हणतो तुम्हाला की 7 अंक हा कुठे गेला? पूर्वेचं शेवटचं टोक आहे ना? हो. मग 9वं नक्षत्र कुठलं आहे? चित्रानंतर काय आलं? स्वाती, शाखा, विशाखा, विशाखा, अनुराधा. अनुराधा स्तंभ आहे का? नाही, ज्येष्ठा स्तंभ येईल. मग मगाशी मी काय सांगितलं? ज्येष्ठ स्तंभ येईल. ज्येष्ठा बरोबर. अहो इथे 3, तिथे 3 6, इथे 3 9. आता जर पुष्य असेल तर 9वं नक्षत्र जन्म, संपत, पिपत, क्षेम, प्रत्यरी, साधक, वध, मित्र, अधिमित्र. जर पुष्य असेल तर अनुराधा 10वं आलं की नाही? हो. सिंपल हिशोब आहे. अनुराधा 10वं आलं. हो. मग 11वं ज्येष्ठ आहे की नाही? हो सर. मग ज्येष्ठा स्तंभ आहे की नाही? हो सर. असा सिंपल विचार करायचा. कळलं. कठीण वाटतंय का काही? नाही सर. आहे की नाही? बरोबर आहे. नंबर कुठून आतमध्ये म्हणजे इंट्रोवर्ट कुठून आहे आणि आउटवर्ड कुठून आहे हे एकदा लक्षात आलं की त्या पद्धतीने ओळीने मांडत जायचे नक्षत्र. बरोबर ना सर? नाही हा चार्ट तुम्हाला मी बोला मॅडम. पूर्वा, फाल्गुनी आणि ज्येष्ठा याच्यामधले ग्रह महत्वाचे ठरतील. नंतर चित्रा. असं सगळेच ग्रह महत्वाचे आहेत मॅडम. परत सांगतो. इच अँड एव्हरी प्लॅनेट इम्पॉर्टंट.
कळलं. इच अँड एव्हरी प्लॅनेट इम्पॉर्टंट. ठीक आहे सर. मग आता अशा वेळेला तुम्हाला 11वं स्तंभ आहे, तर पुष्यला 11वं नक्षत्र कोणतं? तर ज्येष्ठा. पुष्यपासून 11वं नक्षत्र मोजा. हातात तुमचं हे आहे, हो. हातावरती नक्षत्र पाठ पाहिजे आपल्याला, नाही का? हो सर. हा, नाही तर मग कसे विद्वान ज्योतिषी होणार तुम्हाला? विद्वान ज्योतिषी कसे असणार तुम्ही? खरंय सर. म्हणजे सर याच्यामध्ये स्तंभामध्ये पूर्वा फाल्गुनी, ज्येष्ठा, पूर्वा भाद्रपदा आणि मृग हम्म. हे जे स्तंभामध्ये असेल येतात. जे असेल ते मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य. बरोबर आहे. येस. आता हा चार्ट कायमस्वरूपी तुमच्या लक्षात ठेवा. मी कुंडली पाठवलेली आहे, त्याला कटिंग करून व्यवस्थित रंगीत झेरॉक्स 5 रुपयाची मारा. मेहरबानी करा. हो 5 सर. रुपये करा. हो. ते त्याशिवाय नाही कळणार. हा, 5 रुपये झेरॉक्स करायला काय हरकत आणि आहे? आपल्या सर्वतोभद्रमध्ये कसं आपण ते काढून त्यात टाकत होतो ना ग्रह, तसं तसं ह्याच्यात टाकायला. हा, चव्हाण मॅडम तुमचं मत काय आता सांगा. हो सर, कळलं. बरोबर. कळलं की नाही? बर, आता इथून आपण पुढे वरती गेलो. 12वं जे आहे ते नक्षत्र मूळ आहे. हो सर, 13वं बरोबर. पूर्वाषाढा, 14वं कुठलं आलं? 13वं पूर्वाषाढा आलं, 12वं मूळ, 14वा उत्तराषाढा. उत्तराषाढा. बरोबर आहे. मग आपण नैऋत्य दिशेला जायचं. 15वं कुठलं आहे? श्रवण. श्रवण. श्रवण नंतर धनिष्ठा. 15 एक 16वा. मिनिट, नाही, उत्तरानंतर अभिजित येईल. अच्छा, नंतर 15वा अभिजित घ्यायचं का सर? हा, मग अभिजित लिहायचं फक्त, त्यात ग्रह मांडता येणार नाही. पण ते ग्रह नक्षत्र कुठे गेलं? तर नैऋत्यला गेलं. हा नैऋत्यचा कोण आहे? कितव्या नंबरचा? 15व्या नंबरचा कोण नैऋत्यला आहे. बरोबर आहे. 16वं नैऋत्यला आहे. गेलं. हा, येस मॅडम. श्रवण 16व्याला गेलं का? हा, हो हो उत्तरा, हो हो. पूर्वा, उत्तरा, उत्तरानंतर श्रवण, श्रवण नंतर धनिष्ठा, हे 17वं आहे. 18वं स्तंभ येईल शततारकता. शततारका. बघा आता वरती तिथे कुठला बनला स्तंभ? आद्राचा बनला की नाही? कुठला होता? मग त्याच्या समोरचं शततारका आलं ना. हो. स्वाती कुठे गेलं? आग्नेय दिशेला गेलं. हो सर, स्वाती आग्नेयला. शांतपणे घ्या, काही काळजी करू नका. शांत. तुम्ही चुकला आहात असं मी समजणार नाही. यू आर ऑल आर रिस्पेक्टेड. सगळेजण आदरणीय आहेत. मी असं कमी समजणार नाही कुठल्या विद्यार्थ्याला. माझा तो गुण दुर्गुण नाहीये. म्हणजे तिथे तुम्हाला कळलं की 18वं नक्षत्र कुठलं आलं? तर शततारका. बरोबर आहे. मग आपल्याला पुन्हा जायचंय कुठे? वायव्य दिशेला. 19व्या वर्षी, 19ला तर आद्रा, आणि त्याच्यानंतर येणार नक्षत्र उत्तरा, नाही का? पूर्वा आणि मग उत्तरा. 20वां उत्तरा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी. बरोबर आहे. भाद्रपदा. 25वा रोहिणी येईल ना आतमधलं स्तंभ? रोहिणी. हा, नाही, आता बघा 24वां बघूया ना आपण पहिला. अच्छा अच्छा. हा, पहिला आपल्याला रेवतीकडे जाऊया. अश्विनी कुठेशी आलं? 23ला अश्विनी मॅडम. 22ला अश्विनी. 22ला अश्विनी आलं. 23ला. आतमध्ये 23ला यायचंय भरणी. आपल्याला आतमध्ये यायचंय. 23वां कुठलं आलं? भरणी. भरणी. कृत्तिका कुठलं आलं? 24 कृत्तिका. नंतर 24 आणि आणि स्तंभ 25 आला रोहिणी. रोहिणी. हा, बरं. आता तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित कळलंय असं मला वाटतं. रोहिणी हो सर, कळलं, कळलं. आद्रा कळलं, ज्येष्ठा कळलं आणि शततारका कळलं. बरोबर आहे. हो सर. हे 4 नक्षत्र जे आहेत हे पिलर आहेत त्या व्यक्तीचे. जर समजा जन्माच्या वेळेला ह्या नक्षत्रामध्ये जर ग्रह असेल तर त्याची इमारत ही भक्कम होऊ शकेल, भक्कम असेल.
भागवत मॅडम तुमचा एकटा हात काढा, तो दिसत नाही मला. म्हणजे पिलर मध्ये आले पूर्व फाल्गुनी, ज्येष्ठा, शततारका आणि रोहिणी. करेक्ट. बरोबर. रोहिणी नंतर काय आलं मॅडम? कृत्तिका, रोहिणी नंतर कृतिका, मृगशीर्ष. 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 26. मग आता जर समजा मृगशीर्ष आलं, मग आद्रा कसं येणार? आद्रा 27. गेलं ना. कसं येईल बरोबर आहे सर. बघा. आता इथे बघा, ऐका. पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, म्हणजे तिथे पूर्व आहे, मग आद्रा इथे येईल उत्तरेला. आद्रा नक्षत्र कुठे येईल? उत्तरेला. उत्तरेला. पहिला पिलर जो आहे तो पूर्वा फाल्गुनी, दुसरा ज्येष्ठा, बरोबर आहे, तिसरा शततारका आणि चौथा रोहिणी. बरोबर आहे. रोहिणी नंतर मृग, आरद्रा आणि नंतर उत्तर दिशा जी आहे ती कोणाकडे जाईल? पुनर्वसूकडे. मग पुनर्वसू हे उत्तर दिशेचं शेवटचं नक्षत्र आहे. बरोबर आहे. बरोबर. बर. आता आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या कुठल्या नक्षत्रामध्ये ग्रह आहेत, तर ते कसे मांडायचे. बरोबर आहे. आता मी तुम्हाला तो चार्ट लावतो, मग तुम्ही बघा. एक मिनिट थांबा. आता इथे हा चार्ट लावलाय, त्याच्यातून ग्रह शोधा आणि तो कुठल्या कुठल्या आहे बघा. आद्रामध्ये कुठला आहे? गुरु आहे की नाही बघा मिथुन राशीमध्ये. हो. शेवटी नवग्रहच मांडायचे आहेत 27 नक्षत्रामध्ये. गुरु स्तंभात गेला. मग तो त्या आणि कुठे आला? उत्तरेला आला. बरोबर. पण स्तंभ आहे का तो? रोहिणीचा स्तंभ आहे ना चव्हाण मॅडम? स्तंभ नाहीये, रोहिणीच आहे. उत्तरेला येणार गुरु. मग मॅडम याच्यामध्ये तुम्हाला एकही ग्रह शततारकामध्ये दिसतोय का? नाही, एकही ग्रह स्तंभ नाही. याच्यामध्ये एकही ग्रह तुम्हाला पूर्व फाल्गुनीमध्ये दिसतो का? नाही दिसत. एकही ग्रह शततारकामध्ये दिसतोय का? नाही. एकही ग्रह तुम्हाला ज्येष्ठामध्ये दिसतोय का? नाही दिसत ना. म्हणजे ह्याचा केतू घ्यायचं नाही का सर? केतू घ्यायचा ना. केतू आश्लेषा. उत्तर फाल्गुनी मध्ये येतोय ना. पहिला ठरवा. आश्लेषामध्ये आहे ना. हो, आश्लेषा. म्हणजे ज्येष्ठ आहे ना, स्तंभ ज्येष्ठ आहे, त्यामुळे आश्लेषाने येणार स्तंभात. आता मला सांगा की स्तंभामध्ये एकही ग्रह आहे का? नाही. म्हणजे ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला कुठल्याही गोष्टीचा, ग्रहाचा आधार आहे का हे ठरवायचं आहे. म्हणजे स्तंभात नाही तर आधार नाही राहणार ना सर. निराधार होईल ना. निराधार होतो. मग आता पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, तर कोटपाल कोण आहे तो शोधायचा आहे. कोटपाल कुठे आहे बघा. परत सांगतो, ईशान्य दिशा कोटपालामध्ये येते. बरोबर आहे. पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा. चित्रा नक्षत्र आहे का कोटपालामध्ये? चित्रा नक्षत्रामध्ये कोण आहे बघा. कोणता ग्रह आहे? नाहीये ना. चंद्र आहे ना. चंद्र वृश्चिक केलाय मॅडम. मग तो आउटर आहे का हे बघा. आउटर आहे. आता तुम्हाला आता शोधायची आहेत आउटर नक्षत्र, बाहेरचे नक्षत्र. चंद्र इनवर्ड आहे ना आग्नेयला. मी काय म्हणतो बरोबर आहे. मी कोटपालाची गोष्ट करतोय. नाही आहे कोटपालमध्ये. शेवटच्या याच्यामध्ये सगळी नक्षत्र शोधा
त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादा ग्रह आढळतोय का? नाही. नाही. बरं, आता शेवटची नक्षत्र कुठली कुठली आली याचा पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कोणती कोणती नक्षत्र आली पहा तुम्ही. एक जे आहे वरती चित्र आलं, स्वाती आलं, आहे की नाही? स्वाती आग्नेयला. आग्नेयला स्वाती आहे का? विशाखा. हो 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 हो, सर. स्वाती आहे सर कोपऱ्यात. हा आग्नेयला. हा. अभिजित नैऋत्येला आलं. हा. हो. दक्षिणेला कुठलं नक्षत्र आहे? आता जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जे ज्येष्ठ आहे, अनुराधा आहे, त्याच्या अगोदर विशाखा आहे, त्याच्या अगोदर कुठलं आहे? स्तंभाला 4 नक्षत्र पकडायची असतात. स्तंभाला स्वाती आहे का कुठला आहे बघा, तो आउटर आहे बघा. परत सांगतो, विशाखा नंतर ज्येष्ठानंतर मूळ नंतर पूर्वाषाढा, पूर्वाषाढा उत्तराषाढा हे नक्षत्र आणि मग श्रवण आहे का बघा. उत्तराषाढामध्ये शुक्र शनी. उत्तराषाढामध्ये आहे कुठला ग्रह? शुक्र आणि शनी आहे. शुक्र आणि शनी शुक्र आणि आहे. हा. मग आता उत्तराषाढा नक्षत्रात आहे, श्रवण नक्षत्रात मंगळ आहे का? नाही. नक्षत्र मकर राशीचं आहे, बुध आहे. आउटर पहिला शोधायचा, इनर पहिला आपण स्तंभ शोधला. स्तंभामध्ये एकही ग्रह आहे का? नाही. नाही. आउटर लाईन मध्ये तुम्हाला कोटपाल ठिकाणी एखादं नक्षत्र आहे का? त्याच्यामध्ये ग्रह आहे का एखाद्या नक्षत्रात? उत्तराषाढामध्येच होणार ना सर, शुक्र आणि शनी कोटपाल होणार. बघा, शनी आणि शुक्र उत्तराषाढामध्ये आहे. उत्तराषाढा नक्षत्र कुठेशी आहे हे पहिल्यांदा शोधा. कोटपाल आहे ना सर उत्तराषाढा. कोटपाल आहे ना सर दक्षिण दिशेला. दक्षिणेला येईल. दक्षिणेला. आहे ना, हरकत नाही मॅडम, हरकत नाही, काय हरकत नाही. पण तिथे शुक्र शनी हे ह्या कुंडलीचे रक्षण करता आहेत असं आपल्याला समजायचं आहे की नाही? होय सर. हो सर. हो सर. तो समजताय. म्हणजे रक्षणकर्त्या माणसावरती जास्ती जबाबदारी असते की नाही? हो सर. हो सर. संपूर्ण कुंडलीचा जो काही भार आहे तो शुक्र आणि शनीवरती आलेला आहे. हा, म्हणजे शुक्र हो. शनी उत्पाल झाले ना. शुक्र आलेला आहे शनीवर ना? भार आलाय. हा. मग आता आपण कुठले कुठले ग्रह पाहिले, मग तसाच 8ही दिशा आपण पाहिल्या, 4 मुख्य दिशा पाहिल्या. मुख्य दिशेतून तिथे आरंभ पाहिला आपण, तो म्हणजे स्तंभाचा. बघा, मुख्य दिशाचा आरंभ म्हणजे पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर, या 4 मुख्य दिशा आहेत की नाही? हो. हो सर. बरोबर आहे. हम्म. त्यानंतर ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य या उपदिशा आहेत की नाही? सर. मग आता अशा वेळेला कुंडली बनवते वेळी उपदिशेचे आणि मुख्य दिशेचे ग्रह याची नोंद करून घ्यावी. ज्या अर्थी तुम्ही सर्वतोभद्र चक्र शिकला आहात त्या अर्थी मला असं वाटत नाही की तुम्हाला हे डिफिकल्ट होईल म्हणून. काय वाटतं तुम्हाला सांगा? नाही होत सर डिफिकल्ट. छान कळतंय. आता लक्षात घ्यायला होत आहे ना? हो सर, व्यवस्थित लक्षात येत आहे. व्हेरी गुड, व्हेरी फाईन. सर म्हणजे एक एकदा विचारू? तुम्हाला, हा बोला. सर आग्नेयला 8 नंबर म्हणजे तिथे येते जे स्वाती नक्षत्र येते तिथून पुढचं 9वं विशाखा, म्हणजे अंक वाढत जाते. मग ते इंट्रोवर्ड म्हणायचं की आउटवर्ड म्हणायचं? पहिलं परत सांगतो मॅडम, जी लाल बॉर्डर आहे ती तटाची आहे. हो हो तटरक्षक. हो. मला सांगा की इट इज कॉल्ड इन इंग्लिश बाउंड्री. बाउंड्री. हो. आपल्याला जर आपल्या देशाची बाउंड्री व्यवस्थित असेल तर या ठिकाणी बाउंड्री कोणाच्या ताब्यात आहे? शुक्र आणि शनीच्या ताब्यात आहे. शनी कोण आहे? अष्टमेश आहे आणि सप्तमेश सुद्धा आहे, कारण ते कर्क लग्न आहे. गॉट इट? हो सर. अधिकतम बॉर्डरला चतुर्थामध्ये येणारी रास शुक्राची आहे आणि लाभात येणारी रास सुद्धा शुक्राची आहे. तर शुक्राची. हो. तटरक्षक कोण आहे? आपल्याकडे एक माहिती तुम्हाला, तटरक्षक नावाचं सैन्य आहे ना? हो सर.
तटरक्षक सिंपल दल लॉजिक, तुम्ही काहीही चिंता करू नका. शास्त्र नाही मला कठीण फक्त एवढं आहे. म्हणायचंय की अंक वाढत जात आहेत त्या पद्धतीने ते आतमध्ये येते आणि जसे बाहेर जातात म्हणजे 11, 12, 13, 14 ते बाहेर जाणारं आउटवर्ड असं मला वाटलं म्हणून मी म्हटलं तसं पद्धतीने म्हणायचं का. बरोबर आहे, पण तरी सुद्धा आता आपण मॅडम शोधलं ना की हं. त्या ठिकाणी आपला बॉर्डर तटरक्षक ग्रह कोणता हे शोधलं की हा नाही. ते आलं लक्षात सर. हो मग आता तटरक्षक हा असणं गरजेचं आहे का नाही. आहे ना गरजेचं आहे सर. आहे सर. म्हणजे आपली कुंडली ही कोणाच्या अखत्यारीमध्ये रक्षण करता कोण आहे, शनी शनी आणि आणि शुक्र. शुक्र. हो हे एवढं कळलं की नाही तुम्हाला. हो सर. कळलं सर. हो सर. किती सोपं आहे की नाही. हो सर. हो हो सर. हो हो कठीण वाटतंय का. सोपं आहे आणि तुम्ही छान समजून सांगितलं सर. नाही सर छान. सोपंही आहे पण तुम्ही छान सर म्हणजे तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं शांतपणे म्हणून ते समजलं. शांतपणे छान सांगितलं त्यामुळे छान कळलं. नाही, मी शांतच माणूस आहे, मी एवढा काही गडबड करणार नाही. नाही तर मी असं नाही म्हणायचं सर मला पण तुम्ही खूप चांगलं समजून सांगितलं. नाही बघा, आपल्या समोर विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी सुद्धा चांगले आहेत ना, त्याच्यामुळे हे कोणाचा फोटो चालू आहे. हा, मग आता या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे. आपल्याला आता तुम्हाला सगळ्या एका गोष्टीची ओळख झाली की नाही. तर हो सर. बरोबर आहे. हो कळलं सर. म्हणजे आता तुम्हाला कळलं की ह्या कुंडलीचा रक्षण करता हा शुक्र आणि शनी आहे आणि ते बॉर्डरचे प्लॅनेट्स आहेत. अधिकतम ते बॉर्डरचे प्लॅनेट्स कुठे आलेले आहेत, दक्षिणेला आहेत. हो पण सर शुक्रासारखा ग्रह तटरक्षक करेल काय. सांगतो तुम्हाला, सगळं सांगतो. पण मला सांगा मॅडम की दक्षिण दिशा ही कोणाची आहे. मंगळाची. शनीची आहे. शनी. शनीची आहे. शनी मंगळ. शनी मंगळ. म्हणजे याला पोषक ग्रह कोणते आहेत, शनी आहे की नाही. शनी. आता शुक्र हा अपघाती आलेला आहे. हा. आता जर समजा एखाद्या गृहिणीला अख्ख्या घराचं पालन पोषण करण्याचा अधिकार मिळाला तर ती थकणार नाही का. हो. नाही का. हो सर. तिच्या जबाबदाऱ्या वाढतील की नाही. हो. याचा अर्थ त्या चतुर्थ स्थानाचा अधिपती हा तटरक्षक झालेला आहे, कोटरक्षक आहे, कोट प्लॅनेट आहे, कोट नक्षत्र आहे. हे तर नक्की. हो सर. हो. मग घरासंदर्भामध्ये असेल, स्त्री असेल ही, तर घरात बरोबर आहे. मेहनत करावी लागेल तिला. हा, मग तिच्यावरती जबाबदारी येणार, त्या जबाबदारी आहे. व्यक्तीवरती जबाबदारी येणार. आता हे कसं ठरलं तर पहिल्यांदा लक्षात घ्या, हे ठरताना आपल्याला ते नक्षत्र महत्वाचं आहे म्हणून तो ग्रह त्या बाजूला पलीकडे गेला. ते नक्षत्र जर वेगळं असतं तर ते पलीकडे गेलं असतं का. नक्षत्राची चुकामुक झाली नसती का, सांगा मला. हो सर. नक्षत्र कोणतं होतं, पुष्य होतं ना. नाही का. होय पहिलं ना जर मग जर समजा पुष्य नक्षत्रात जन्म झाला नसता आणि आश्लेषात झाला असता तर स्तंभ ग्रह हा जो आहे हा उत्तरा आला असता की नाही. हो सर. हो सर. बरोबर आहे. म्हणजे सगळी रचना बदलली असती की नाही. हो सर. हा, हो सर. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ की ज्यांनी हे कुंडली बनवली असेल त्यांनी किती विचार केला असेल सांगा मला. बरोबर आहे सर. म्हणजे नशीब ओळखायचं कसं असतं तर ह्या जातकाच्या जीवनामध्ये शनी हा तटरक्षक आहे, शनी हा सप्तमेश आहे आणि शुक्र हा चतुर्थेश आहे. हे तर फायनल झालं. हो. इत्यादी ग्रह जे आहेत ते वृश्चिकेला चंद्र आहे किंवा इत्यादी ठिकाणी आणखी कोण कोण आहे, राहू आहे, तर ते तटरक्षकामध्ये आलेले आहेत का हे बघा. राहू. तर ह्याचा मंगळ पूर्वाषाढामध्ये आहे ना. हा, मग पूर्वाषाढा नक्षत्र हे 13वं कुठे येणार विराज, ना. हा मग कुठे विराजमान आहे. ते दक्षिणेला आहे ना 13वं. स्तंभावर आहे. 13 पण ते दक्षिणेला कोटपाल आहे का तो. नाही नाही, सर. स्तंभावर आहे स्तंभावर आहे. उत्पादन नाही. नाही स्तंभावर पण नाही येत मॅडम. ब्राऊन कलर मध्ये. ब्राऊन कलर. ब्राऊन कलर मध्ये म्हणजे येतात. मधल्या स्तरावरती आहे तो.
हा. हो मधल्या स्तरावरती आहे ना. म्हणजे हो मंगळाचं महत्व हे डिपार्टमेंट आहे. हे अच्छा. डिपार्टमेंट खालच्या वर्गातलं आलं. हा. हम्म. बॉर्डरला असता तर त्याचं वरती जास्ती जबाबदाऱ्या आल्या असत्या, पण हा त्या- मध्ये आलेला आहे. म्हणजे शुक्र आणि शनी हे दोन ग्रह जे आहेत हे तटरक्षक किंवा कोटपाल आहेत असं समजायला हरकत आहे का? नाही. म्हणजे हे पक्क झालं तुम्हाला. हो सर आणि इत्यादी हो सर. चौफेर नक्षत्र जी काही आली असतील तर ती नक्षत्र, त्या नक्षत्रांचा विचार हे इनर लेवल 1, लेवल 2 और स्तंभ हम्म. ह्याच्यामध्ये आहेत का? आहेत? नाहीये ना. बरं. आता यामध्ये मी तुम्हाला दुसरा भाग लावून दाखवतो. अगदी शांत घ्या, काही हे करू नका, काही गडबड करू नका, शांत घ्या. मला वेळ आहे, काही चिंता करू नका, चांगलं शिकलं पाहिजे. आता तुम्हाला काय करायचं आहे? आता इथे जायचं आहे. दिसतोय हा चार्ट बरोबर तुम्हाला? हो सर दिसतोय. काय दिले त्याच्यामध्ये? एका एका नक्षत्रात नक्षत्रात ग्रहांचे वास्तव्य. सर थोडा मोठा करा, व्यवस्थित नाही दिसत आहे. नाही, इथून मला काहीच करता येणार. तुमच्या कुंडलीमध्ये मी पाठवलंय, नाही पाठवलं. मॅडम झूम करा म्हणजे मोठं होईल. हा दिसतंय ना. हा 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 आला आता. बरोबर आहे? असं हे झालं ना, ते मोठं झाल्यामुळे सगळं नाही आलं. अगोदर सगळं दिसत नाही, होतं ना. ते पुढे जाऊया ना, आपण पुढे जाऊया ना. अच्छा ठीक आहे. पहिला आहे घ्या, सूर्य. याची गती कशी आहे? 13 दिवस 18 तास अंदाजे एका नक्षत्राचा प्रवास. हम्म. बरोबर आहे? हो सर. चंद्र 24 तास एक नक्षत्राचा प्रवास. बरोबर आहे? मंगळ 17 दिवस एक नक्षत्राचा प्रवास. इथपर्यंत लक्षात आलं? हो लिहून सर. घ्या पाहिजे. हो सर. हे कोणाचा वैयक्तिक माईक उघडा आहे का? कोण बोलतोय काय माहिती. कोण आहे? रिमूव्ह करून टाका सर. बर, 13 दिवस 18 तास अंदाजे. हा, चंद्र 24 तास एक नक्षत्र. मंगळ 17 दिवस एक नक्षत्र. बुध 16 दिवस एक नक्षत्र अंदाजे. गुरु अंदाजे 42 दिवस एक नक्षत्र. शुक्र अंदाजे 20 दिवस किंवा कमी एक नक्षत्र. शनी 11 ते 14 महिने एक नक्षत्र. राहू अंदाजे 245 दिवस एक नक्षत्र. केतू 245 दिवस एक नक्षत्र. आलं लक्षात? सगळा होय चार्ट सर. दिसला तुम्हाला? दिसला. हो सर. बघा, पुन्हा बघा. पाहिजे तर लिहून घ्या. प्रत्येक ग्रहाला गती महत्वाची आहे. शनीची गती, गुरुची गती ही नेहमी वक्री मार्गी असते. कळलं का? काढू चार्ट बरोबर? चारच्या खालचं सर दिसत नाही, थोडं वरती घ्या ना. बघा आता. बुध 16 दिवस एक नक्षत्र. गुरु अंदाजे 42 दिवस एक नक्षत्र. शुक्र अंदाजे 20 दिवस किंवा कमी एक नक्षत्र. शनी महाराज 11 ते 14 महिने एक नक्षत्र. बरोबर आहे? राहू 245 दिवस एक नक्षत्र. केतू 245 दिवस एक नक्षत्र. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, बरोबर आहे. नाही, तुम्ही गणितामध्ये मास्टर आहात म्हणून म्हटलं. काय सर? तर मी काय तेवढा अनुभवी नाहीये. हो सर.
काय वाटतं? बर, आता भाग असा आहे, थोडस लक्षात घ्या, हे सगळं तुमच्या लक्षात आलं. आता भाग असा आहे की गुरु, शनी आणि 3 वर्षानंतर मंगळ यांच्या गतीमध्ये नेहमी तफावत तुम्हाला आढळते. मागच्या वेळेला तुम्हाला मी शिकवलं होतं की शनी वक्री कधी होईल, शनी मार्गी कधी होईल. आता शनी महाराज मार्गी झालेले आहेत. किती तारखेला? तो नोव्हेंबर महिन्यात झालेले आहेत. 4 तारखेला. कधी झाले? 4 तारखेला. 4 नोव्हेंबर. हा. नोव्हेंबर. मग 4 नोव्हेंबरला सूर्य हा ग्रह विशाखामध्ये होता का? त्याच्यामुळे शनी मार्गी झाला. 4 नोव्हेंबरला विशाखा नक्षत्रामध्ये होतं का स्वातीमध्ये होता? स्वाती ते शततारका ही 9 नक्षत्र आहेत की नाही? स्वातीला, बरोबर आहे. मग आता अशाच वेळेला शनी आता मार्गी झालेले आहेत. ते आता धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहेत. दीर्घकाळ वास्तव्य केलेलं आहे कुंभ राशीमध्ये, धनिष्ठा नक्षत्रात आणि शततारका नक्षत्रामध्ये. मग आता पुढे जाऊन ते स्वाती नक्षत्रात जातील. मग हा जो अवधी आहे हा साधारणतः किती दिवसाचा होता, कधी सुरू झाला होता? तर त्यावेळेला आर्द्रा किंवा मृगशीर्ष नक्षत्र असेल, सॉरी आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्र असेल, त्यावेळेला त्या दरम्यानच शनी महाराज वक्री झाले होते की नाही? अंदाज काढा. त्यावेळेला सूर्य कुठेशी होता? तर तो जून महिन्यामध्ये होता का जुलै महिन्यामध्ये होता? जुलैच्या 15 तारखेला पुनर्वसू नक्षत्राचा आरंभ होतो चतुर्थ चरणामध्ये. पण मार्च महिन्यामध्ये, सॉरी जून महिन्यामध्ये शनी महाराज वक्री झाले होते का? आलं लक्षात? 17 जूनला. हो सर, 17 जूनला वक्री झाली. मग जूनला झाले की नाही? बरोबर. मग त्याच वेळेला बरोबर जून महिन्यामध्ये जेव्हा सूर्याने प्रवेश केला तर तो प्रवेश मृगशीर्ष नक्षत्रामध्ये होता की नाही? हो, मृगमध्ये. 3ऱ्या चरणामध्ये होता की नाही? त्यावेळेला तो कन्या नवमास आहे की नाही? हो. तूळ नवमास आहे, सॉरी तूळ नवमास आहे. म्हणजे त्यावेळेपासून ते स्वाती नक्षत्रापर्यंत येईपर्यंत 10 नक्षत्र झाली का? बरोबर आहे. मग 10 नक्षत्र सूर्य चालला तोपर्यंत शनी महाराज वक्रीत जात होते की नाही? सांगा. 10 नक्षत्र, 10 महिने सांगत नाही मी. आलं लक्षात? हा, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लेवल 5 का लेवल 7 जरी ज्योतिष शिकलात तरी तुम्हाला येणार नाही. आणि वक्री मार्गीचा हिशोब हा एवढा सिंपल आहे की नाही सांगा मला. कठीण वाटतोय? बोला. समजतंय सर, छान. लक्षात येत आहे सर हळूहळू. ठीक, व्हेरी फाईन. लक्षात येणं गरजेचं आहे. हो बरं, सर. आता विल टॉक अबाउट द कोटचक्र. टेल मी, काय तुम्हाला कळलं नाही मी पुन्हा पुन्हा सांगेन, पण एकदा तुमचा फाउंडेशन मजबूत झालं पाहिजे. फाउंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा, भागवत मॅडम बोला आता. बरोबर आहे ना सर? मला मगाशी ते रंगांचं जरा विचारायचं होतं की ते रंग जे 4 आहेत तर त्यांचा काय वेगळ्या प्रकारचा काय सिग्निफिकन्स आहे? मला कळलं नाही तुमचा प्रश्न, काय म्हणाला? रंगचे ज्या कोट चक्रामध्ये 4 आहेत ना, बाहेर लाल आहे, मग ब्राऊन आहे, मग हिरवा, तर त्या रंगांचा काही विशेष सिग्निफिकन्स आहे का? इट इज डिझाइन, इट इज डिझाइन, हा. इट इज मेड बाय समबडी. ओके. त्याचा काही संबंध नाही, फक्त ते तुम्हाला दर्शवण्यासाठी म्हणून ते रंग वापरलेले आहेत. हायलाइट करायला वेगवेगळे चौकोन.
समज यावी म्हणून. सुंदर. ठीक आहे. इथे तुम्ही आता जे कॅल्क्युलेशन सांगितलं ना, सूर्य 10 नक्षत्र फिरतो तोपर्यंत शनी वक्री होतो, तर बरोबर आहे तो हिशोब. कारण ज्यांनी गीता मॅडमनी शिकवलंय की चव्हाण मॅडमनी की 140 दिवस शनी वक्री असतो आणि सूर्य बरोबर. हा जवळपास 14 दिवस एका नक्षत्रात आहे. ते झालं की 140. 14 10 140 झाले ना. हा 10 नक्षत्र झाले ना. हा, मग मी काय दिले मगाशी गणित काय दिलेलं आहे? बरोबर आहे ना, बरोबर आहे. हा, ते तसं पण टॅली केलं तरी बरोबर झालं ते. मग आता अशाच तऱ्हेने तुम्हाला लक्षात ठेवायचं की एखादा ग्रह किती पुढे जातोय, मागे जातोय. आणि बरेचसे ग्रह जे आहेत तर शुक्र आणि बुध हे दीर्घकाळ वक्री नसतात. कळलं का? असं आहे. बर, आता कोटचक्राचा जो काही फाउंडेशन भाग जो आहे तो कळला का तुम्हाला? जरा आवाज कोणाचा आहे चालू आहे? शिवरकर मॅडम. शिवलकर मॅडम बंद करा, नाही तर मग कळला सर, कळला. हा, अंदाज तुम्हाला कळलं का फाउंडेशन? होय हो सर, सर, छान. कळलं. हो कळलं सर. बर, आता काय कळलं नाही, आता पत्रिका आपण दुसऱ्या वेळेला दुसरी पत्रिका लावणार आहोत. साधारणतः हा जो कार्यक्रम आहे 10 लेक्चरचा आहे. सर इथे मला एक विचारायचंय. आपण ईशान्येपासून लग्नबिंदू पासून म्हणजे लग्नबिंदू ज्या नक्षत्रात आहे तिथपासून आपण सगळं लिहायला सुरुवात करायचं, म्हणजे हा चार्ट भरायला सुरुवात करायची, एवढं नक्की. बरोबर. आणि त्यानुसार मग आता तुम्ही पुढे आम्हाला प्रेडिक्शन कसं करायचं ते शिकवाल नंतर. हो, प्रेडिक्शन करायला बघा किती सोपं आहे तुम्हाला सांगतो. एखादा ग्रह जर आरंभी असेल तर तो कोटचक्राच्या बॉर्डरला आहे. म्हणजे ईशान्य दिशा ही जी आहे ही कोटचक्राची बॉर्डर आहे की नाही, ज्याला हो सर. कोटाधिपती म्हणतो. हो सर. हो सर. आहे की हो नाही? सर. मग यदा कदाचित लग्नबिंदूच्या आरंभी जर एखादा ग्रह असेल तर कोटचक्र काय फलित सांगतं, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या जबाबदाऱ्या त्या अत्यंत वाढीव असतात, कारण तो तटरक्षक आहे. आता तटरक्षक हा ग्रह कोण आहे, तर तो कदाचित चंद्र असू शकतो, कदाचित गुरु असू शकतो, कदाचित मंगळ असू शकतो. तर त्याच्याकडे, त्या व्यक्तीकडे साऱ्या जबाबदाऱ्या त्याच्या जीवनामध्ये येतात. सगळ्या जबाबदाऱ्या जीवनामध्ये येतात. त्यानंतर पुढे जात जात तो कोणत्या दिशेला आहे त्याला सुद्धा एक वेगळं महत्व आहे. जर समजा एखादा कोटपाल ग्रह, तटरक्षक ग्रह हा जर नैऋत्य दिशेला आरंभी असेल, बरोबर आहे, नैऋत्य दिशेच्या आरंभी असेल, तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये अत्यंत कठीण रित्या जातकाला जगावं लागतं आणि त्याच्यावरती अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या चुकीच्या येतात, संकटे येतात. यदा कदाचित काही वेळेला काही ग्रह अशी असतात की माणसाला सतत दुःखाला सामोरं जावं लागतं. त्याच्यावरून ठरवायचं असतं कोटचक्रामध्ये की आपल्या नशिबात नैऋत्य दिशा ही कोणत्या नक्षत्राने आरंभ झालेली आहेत. ह्या ज्या उपदिशा आहेत ह्या उपदिशेला मगाशी कुलकर्णी मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे एंटर अँड एक्झिट याचा विचार करायचा असतो. आलं लक्षात? एंटर आणि एक्झिट. जर समजा तीच एंटर जर असेल, एंट्री जर असेल तर ती जर आग्नेयला असेल तर त्या ठिकाणी जातक अनेक प्रकारचं नुकसान, हानी, संकट, आर्थिक विवंचना अशा गोष्टींमध्ये घालवतो. आणि त्याच्यानंतर जर समजा स्तंभ ह्या ह्याच्यामध्ये दक्षिणेला असतं तर त्या ठिकाणी त्याच्या उद्योगाचं दक्षिण दिशा ही स्ट्रॉंग असते आणि त्याच्यावरती त्याचं भक्कम जोर असतो आणि तो ग्रह त्याला निश्चितच भक्कम पाया मिळवून देतो आणि त्याच्यामध्ये जातकाचे प्रगती आणि स्फूर्ती त्याच्या जीवनामध्ये घडते. उद्योग किंवा तत्सम ठिकाणी बैठक त्याची उत्पन्न अतिशय चांगली असते. म्हणजेच काय की आपला लग्नबिंदू जन्माच्या वेळेला कोणत्या नक्षत्रात होता याला अतिशय महत्व आहे.
तेच जर समजा वायव्य दिशेला आलं तर वायव्य दिशा ही आतमध्ये एंटर होणारी दिशा आहे, आउटर नाही. जर एखादी दिशा आउटर मध्ये असेल म्हणजे वर चढ असेल, वर जाणारी असेल, तर त्या ठिकाणी जातकाचा जो काही मानस आहे तो मानस जातक हा प्रगती पथावरती जाण्याची शक्यता दर्शवतो किंवा दाखवतो किंवा प्राप्त करतो. हे वाक्य लक्षात आलं तुमच्या? हो सर. म्हणजे विचार करते वेळी तुम्हाला अशा तऱ्हेने विचार करणं आवश्यक आहे. पुरुष मंडळी काही विचारतच नाही, एकदम गप्प बसतात. काय बात आहे, कळत बायका नाही का? बोलू देत नाही, हा, बायका बोलू देत बरोबर आहे सर, मॅडम म्हणतात ते बरोबर आहे सर. नाही. घरी पण तसंच आहे आणि बाहेर पण विचारण्यात तसंच प्रॉब्लेम आहे. आहे. सगळ्या बस, लेडीज बस. बोलत असतात. सगळ्या लेडीजच पण बोलतात, जेंट्स घरात पण बोलत तसंच बोलतात. बिचारे. ठीक आहे, चला, हरकत नाही. असं काही नाही. चांगला अभ्यास करा, चांगलं शिका, सर चांगलं एक लोकांमध्ये. हा, बोला. लग्न बोला. बिंदू मध्ये पुष्य नक्षत्र हे 6-13-49 वर आहे. तर पुष्यच्या आधीचे जे अंश आहेत ते पुनर्वसू मध्ये पकडायचे का? नाही की कसं करायचं? नाही नाही नाही, जे नक्षत्र आहे ते चतुष्पाद नक्षत्र आहे, ते म्हणजे हो. 4ही चरण आहेत. मग ते त्रिपाद असेल, द्विपाद असेल, तरी सुद्धा ते नक्षत्र आहे. राशींची जेव्हा विभागणी केली गेली तेव्हा नक्षत्रांचा छेदन बिंदू तयार झाला. हो. नाहीतर म्हणजे नक्षत्र पुष्य हे पकडायचं इथे. पूर्णपणे एकत्रच आहे. हा हा इट इज कंटिन्यू. हा हा आलं लक्षात. कळलं का? मग धनिष्ठा जर द्विपाद असेल आणि धनिष्ठामध्ये सुद्धा जर समजा लग्न आलं आणि कुंभ लग्न असेल किंवा मकर लग्न असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तो बिंदू धनिष्ठामध्ये असेल तर तो धनिष्ठा म्हणूनच त्याचा ईशान्य दिशेला विचार करायचा आणि तशीच मांडणी करायची असते. हा नियम आहे. आता हे त्याचा किती वर्ष अंशांचा विचार नाही करायचा. नाही, हा. अंशाचा काय संबंध? ते किती वर्षापूर्वी मी शिकलो होतो. तुम्हाला असं वाटतं का की मी रोज शिकवतो? हा पहिला क्लास आहे माझा. बापरे सर, तुम्हाला इतकं जुनं आठवत आहे. मेमरी किती आहे? सगळे तुम्हाला शिकायला मिळेल आम्हाला. जातो पुन्हा. हे सर तिथे पण तुम्हाला विषय सुद्धा खूप छान आहे. सर, विषय खूप छान आहे. आता हे सर्वतोभद्र चक्र आणि हे असं थोडं सिमिलर वाटतं ना शिकताना. नाही, सर्वतोपरी सगळे प्रेडिक्शन पण डिफरंट. असेल ना आता? हो, आहे ना, प्रिडिक्शन आहेच ना मॅडम, नक्की आहे. आणि शेवटी कसं आहे मॅडम की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मूळ कुंडलीचा विसर पडू द्यायचा नाही. बरोबर आहे सर. प्रगती आणि अधोगती. आता मी तुम्हाला थोडं थोडं सांगतो, थोडासा अंदाज देतो की यदा कदाचित समजा एखादा ग्रह हा पायथ्याशी आहे स्तंभावरती आणि एखादा ग्रह जर समजा आग्नेयकडून येणार आहे आणि त्यावेळेला तो स्तंभामध्ये विलीन होणार आहे, विलीन वाक्य ऐका बरोबर, त्यावेळेला यदा कदाचित जातकाच्या हिमतीमध्ये आणखी वाढ होईल. यदा कदाचित तो ग्रह जातकाचा त्या ग्रहाचा मित्र असेल का शत्रू असेल त्यावेळेला त्या कुंडलीचं विश्लेषण हे पूर्णपणे आपल्याला बदललं जातं. म्हणजे ते गोचरीचा ग्रह कशा रीतीने कार्यरत असेल ह्याच्यावरती आपल्याला फलादेश द्यायचा असतो. हा नियम आहे. हे नियम जर तुम्ही शिकला तर तुम्हाला ज्योतिषमध्ये कोणीही अडवणार नाही, कोणीच नाही. मग आता ह्या कुंडलीमध्ये चंद्र आतमध्ये येणार आहे अग्नेयकडून. हो, मग तो चंद्र लग्नेश आहे, तो चांगला आहे ना, आतमध्ये हा, येतो, मग तो स्तंभामध्ये येईल ना, स्तंभामध्ये येणार, अनुराधानंतर पुढे येईल. हा, मग आता मॅडम कसं आहे की स्तंभामध्ये तो किती काळ राहील तर ओनली 24 आवर्स. हा बरोबर. मग 24 तासामध्ये माणसाच्या जीवनामध्ये यदा कदाचित काहीतरी गोष्टी या महत्वाच्या ठरतील. म्हणजे समजा तो काळ त्याच्यासाठी चांगला राहील. Yes. असं ना? हा भाई, विदिन दॅट 24 आवर्स मी पुन्हा येईन. कळलं? म्हणजे ज्येष्ठामध्ये आला त्या दिवशी त्याचा आत्मविश्वास खूप जास्त असेल असं म्हणू शकतो आपण. येस, कारण कुठलाही गोष्ट जे आहे ना, जेव्हा आपण फाउंडेशन मजबूत करतो, हे लक्षात घ्या. हा, बोला चव्हाण मॅडम, काय म्हणता तुम्ही? ज्येष्ठामध्ये चंद्र आला की चांगला ना, तो आतमध्ये आलाय स्तंभ, आतमध्ये आला, तो इन्व्हर्ट्स आहे आपण त्याला म्हणतो. आता त्याने प्रवेश केलाय, तो 24 आवर्स तिथे राहणार. तिथे जर एखादा त्याचा मित्र किंवा बलवान ग्रह असेल
तर त्या हम्म. चंद्राला गोचरीने 24 तासासाठी एक शक्ती प्राप्त होते हा. आणि होईल. हा. कळलं? हम्म. मग कधी कधी काही गोष्टी ज्या आहेत त्याचा मोमेंट असतो. आता राहिला भाग वक्री आणि मार्गीचा. तर वक्री ग्रह जेव्हा असेल तो त्या ठिकाणी एका नक्षत्रामध्ये दीर्घकाळ वास्तव्य करीत असतो आणि जर तिथून एखादा ग्रह मार्गी ग्रह जर पसार होणार असेल म्हणजे जाणार असेल तर त्यावेळेला जर आता उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आता कुंभ राशीमध्ये शनी महाराज दीर्घकाळ वक्री होते पण चंद्र हा काय वक्री होऊन तिथे थांबला नाही. कळलं का? नाही, बरोबर आहे सर. आणि तो मार्गी होता. मग त्यावेळेला त्या वक्री ग्रहाचा तिथे आल्यानंतर तो गेला आणि वक्री ग्रह येत होता आणि चंद्र मार्गी जात होता. पण जेव्हा आपण जर पाहिलं कुंडलीमध्ये मॅडम तर तुम्ही आवर्जून बघा की गुरु आणि शनी ह्या दोघांचं वक्री जे होणं यदा कदाचित एकाच वेळेला दरवेळेला असतं हे नक्की. हम्म. हम्म. नाही का? हो. बरोबर सर. मग हा सुद्धा फलादेश जो आहे तो आपल्याला ऐकणं समजणं गरजेचं आहे. सर आता गुरु वक्री आहे ना आता, तर हम्म. आता हा गुरु बाहेर जाणाऱ्यातला आहे. हा, इथे आद्रामधलं. हम्म. हा, तर वक्री आहे म्हणून तो काय आतमध्ये येणाऱ्यातला आहे आता? नाही, आता तो कुठे किती अंशाचा आहे पण जन्माताच हा गुरु वक्री होता हे निश्चित आहे. हा, पण जन्मता आद्रामधला आहे. जन्मता तो तिथे विराजमान जो आहे तो वक्री म्हणून त्याच्यावरती आपण टिक मार्क केला की वक्री आहे. पण हम्म. गोचरीचा ग्रह सुद्धा तिकडे वक्री होणार आहे का? तो होईल. कधी होईल? तर 12 वर्षानंतर होईल. हा. आता होणार नाही. कळलं? आलं लक्षात सर. येस. म्हणून ग्रहांची जी चाल आहे ज्याला मोमेंट म्हणतो आपण ती मोमेंट पहिलं माझ्याकडे गॅरेज होतं त्याचं नाव होतं मोमेंट. हम्म. तर त्या ठिकाणी मोमेंट ही महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे सर. मग मोमेंट ही कळली पाहिजे. आणि मोमेंट काय आणि आहे? वक्री ग्रहावरूनच गोचरीचा वक्री ग्रह जात असेल तर? हा, मग गोचरीचा वक्री ग्रह मॅडम कोण आहे आणि अच्छा, मुळात त्याच्यावर ग्रह depend आहे. वक्री आहे का? म्हणून हम्म. कसं आहे इन डीप नॉलेज वेन यू आर गोइंग टू प्रेडिक्ट समथिंग तर त्यावेळेला तुम्हाला मागोवा घेतला पाहिजे हम्म. 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 की खरोखर एखादा कुंडलीमध्ये ग्रह जो आहे तो वक्री आहे का आणि त्या वक्रीहून एखादा ग्रह वक्री होणार असेल. हम्म. बघा हा जो मुद्दा आहे ना मॅडम हा एक तर तुम्हाला सर्वतोभद्र चक्रामध्ये फाइंड आउट करता येईल हा. किंवा मूळ कुंडलीमध्ये. आता मूळ कुंडलीमध्ये जेव्हा आपण फाइंड आउट करतो त्यावेळेला शनीसारखा ग्रह 27.5 वर्षानंतर त्याच नक्षत्रामध्ये अगेन अँड अगेन तुम्हाला वक्री आढळेल. हम्म. गुरु सुद्धा तसंच आहे. मंगळाचं तसं नाही आहे. मंगळ प्रत्येक 3 वर्षाला भिन्न भिन्न राशीमध्ये 6 महिने वास्तव्य करतो. हा ज्योतिषातला नियम आहे. हा पुस्तकात कुठल्याही लिहिलेला नाही. पुस्तकं फार मोठी मोठी छापल्यात वाचस्पती लोकांनी 10 पुस्तकं जमा करून लोकांनी एकत्र केलेली आहेत आणि सांगतात आम्ही लेखक. आणि कधी विचारलं प्रश्न नाही आता नाही जमणार ते आपण नंतर बोलू कारण त्याच्याकडे मटेरियलच नाही. बरोबर आहे कळलं सर. का? सर मंगळाचं पुन्हा सांगा ना, 6 महिने किती काळानंतर तो स्तंभी असतो? प्रत्येक 3 वर्षानंतर एखादा 3 मंगळ प्रत्येक राशीमध्ये 180 दिवस वास्तव्य करतो. हा नियम आहे. 3 वर्ष. ठीक. आता ह्या वेळेला बघा वृषभ आणि मिथुन मध्ये मंगळ होता की नाही? हो सर. हो. आता 3 वर्षानंतर पुढे जा परत तुम्हाला तो सिंहेमध्ये तुम्हाला आढळेल किंवा कन्येमध्ये आढळेल. हे काही नियम आहेत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर सांगतो असं नाही होत. नंतर पाहू म्हणजे कांदे पोहे समजायचं. मुलगी सर तुम्ही खासच उदाहरण देता बाबा. म्हणजे आता कांदे पोहे कार्यक्रम लागतो पुण्याचा. कांदे पोहे मस्त कार्यक्रम आहे.
ऐका पण म्हणजे टक्के आमच्या डोक्यात बसून जातात मग ते. हा काय आहे, तुम्ही कितीही विद्वान ज्योतिषाकडे जा आणि चर्चा करा, नाही करणार तुमची चर्चा. मी का सांगू तुम्हाला, मी कशाला सांगू, काय गरज आहे, आणि हे असंच प्रतिष्ठित पडणार, प्रगती होणार नाही. लोक सांगत नाही ना, हो सर, सांगत नाहीत. बिलकुल टोलवा सांगत टोलवा नाही. जास्ती चालते. हा सांगतच नाही, नाही. त्यांना येतच नाही तर काय सांगणार. बरोबर आहे सर, त्यांना खरोखर माहिती आहे की नाही हाच सवाल आहे पहिला. हा त्यांना जे काय फक्त शिकवतात ते फक्त पाठ करून आले. आणि दुसरा भ्रम असा असतो सर, मी सांगितलं आणि तो माझ्या पुढे चालला गेला तर तोही एक भ्रम असतो सर त्यांच्यामध्ये. इथे आमच्या पुढे कोणी गेलं तर आम्हाला परवा नाही. मी ह्या सगळ्या गोष्टी मानतच नाही. उदार म्हण प्रत्येकाचं नाही राहत सर. मॅडम, जे विश्व एवढं मोठं आहे, त्या विश्वामध्ये अनेक गोष्टी आहेत, तिथे कोणा वाचून कोणाचं अडणार नाहीये. काय समजलंय? खरं आहे सर, 100% खरं म्हणता आहे. सर तुम्ही, पण आमचं तुमच्या वाचून आणणार आहे सर. नाही नाही, असं काही नाही. असं कधीच हो समजू सर, नका. कारण इतकं नाही, साध्या बिलकुल. सरळ सोप्या भाषेत कोणी नाही शिकवत सर, माहितीये. तुम्ही नाही. शिकवलं की आमच्या डोक्यात पटकेनं झालं जातं. ठीक आहे. कसं आहे मॅडम, तुम्ही आई आहात, माता फार महत्वाची असते, जननी आहे ती. तिच्या उदरामध्ये जेव्हा बाळ वाढतं तेव्हा त्याची निगा राखणारा कोणतरी दुसरा असतो, कळलं? तर तसं हे शास्त्र आहे, हे परमेश्वराचं आहे. ह्याच्यामध्ये तुमच्यातलाच एखादा व्यक्ती चांगल्यापैकी उत्तम शिक्षक होऊ शकतो, ज्ञान देऊ शकतो, पत्रिका पाहू शकतो. मीच म्हणजे सर्व नाहीये, कळलं? हा आपला भ्रम आहे. चव्हाण मॅडम, काय वाटतं? इट्स अ थॉट्स, इजंट इट? हो सर, बरोबर आहे. हा, या सगळ्या म्हणजे गोष्टी उपयोगाच्या नाहीये. आडुळकर साहेब, तुम्हाला काय म्हणायचं आहे का? तुमच्या खालोखाल तेवढंच आम्ही चव्हाण मॅडमला पण येतो महत्व. चव्हाण मॅडमच्या पण हातून आम्हाला पटकेनं समजून जातं. आहे, प्रश्नच नाही. म्हणून विरोधकाला कधी घाबरू नका. विरोध हा होणार आहे. तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्हाला विरोध होतो. तुम्ही वाईट असतात तर विरोध नसता, मरू दे, असंच आहे, तसंच झालं पाहिजे, कळलं? ठीक आहे. एनिवे, बरोबर आहे सर. एनी क्वेश्चन्स? नाही सर, छान समजलं आजचं, एकदम छान समजलं. ठीक आहे, आपण पुढे पण आणखी चांगलं शिकणार आहोत, काय घाबरू नका. एकूण 10 व्याख्याने होतील. हीच येत घेणार जा. पत्रिका. नाही, आणखी दुसऱ्या घेऊ ना, थोडासा भिन्न भिन्न अनुभव येईल ना. बरं, तुम्हाला काही अभिप्राय द्यायचे असतील तर नाव इट इज टाइम टू. सर, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही हा विषय घेतला. आम्ही खूप दिवसाचं वाट बघत होतो. हा, लिमिटेड लोक आणि आहेत. आजचं लेक्चर अप्रतिम झालं, अगदी खूपच सुंदर. खरंच सर, खूप छान सांगितलं तुम्ही. थँक्यू, धन्यवाद सर. हा विषय फार महत्वाचा हो विषय का सर, आहे. नवीन इंटरेस्टिंग विषय आहे सर. खूप पण उत्सुकता आहे अतिशय पुढे सोप्या आणखीन भाषेत तुम्ही सांगता ना सर, prediction ची जास्त त्याच्यामुळे ते उत्सुकता आहे लक्षात सर. येतं. अतिशय सोप्या भाषेत तुम्ही सांगता, त्याच्यामुळे ते लक्षात येतं. नाही तर काही लोक इतके बोजड शब्द वापरतात की ते सगळं डोक्यावरून जातं. कसं तोही आहे एक मॅडम, प्रॉब्लेम. ही सगळी हरिकृपा आहे. ह्याच्यामध्ये हरीची कृपा नसेल तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. हे अगदी खरं आहे सर. परमेश्वराचं शास्त्र आहे. परमेश्वरच सगळं आपल्याला बुद्धी देतो आणि तो तिथे आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याशिवाय पान हलत नाही, आपण लहानपणी ऐकलेलं आहे, हो कळलं सर, का? बरोबर आहे. असं आहे. म्हणून तसं कुठल्याही लग्नाला कमी समजू नका, कुठल्याही नक्षत्राला कमी समजू नका. प्रत्येक नक्षत्राचे, ग्रहांचे, राशींचे प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत, त्याला अनुसरून. मी कितीतरी पत्रिका अशा पाहिल्यात. आम्हाला तिथे म्हणजे काही शिकवायचे लोक, ते मकर लग्नाला एवढे तुच्छ सांगायचे ना, मग मी त्यांना सांगायचो की असं म्हणू नका, मकर लग्नामध्ये किती शक्ती आहे. तिथं त्यांनी मला वर्गातून बाहेर काढलं. असं आहे. बापरे. एनर्जेटिक आहे सर हे. लोक काही सांगतात, म्हणजे तो प्रत्येकाचे वैशिष्ट्य आहेत, ती प्रश्नच लक्षात नाही. ठेवायलाच घ्यायची, लक्षात अहो, नाही घ्यावी. तर एवढी मोठे लोक झालेले आहेत मकर लग्नामध्ये, हे काही कमी आहेत? हो ना, बरोबर आहे सर. हो, असं आहे. बरं, हळदणकर मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे का? हो. तुम्ही आहात का नाही? आहे सर, आहे. बोला.
बोला. प्रश्न खूप येत होते, त्यामुळे ऐकण्यात आनंद होता. आजची पत्रिका म्हणजे असं चटकन आपल्याला लक्षात आणून देणारं म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये प्रगती साधणारे ग्रह कोणते आहेत. जसं तुम्ही म्हणालात आउटरला जाणारे हे प्रगती साधतात आणि इनरला जाणारे हे थोडेसे अंतर्मुख करणारे ग्रह आहेत. त्यानंतर आधार देणारे ग्रह कोणते जे ग्रीन झोन मध्ये आलेले आहेत मध्ये, त्यावरून पण आपल्याला कळतं की आपल्या पत्रिकेला आधार देणारे मूलभूत आपल्याला बॅलन्स करून देणारे ग्रह कोणते आहेत. त्याच्यात जर चंद्रासारखा ग्रह आला तर आपल्याला तात्पुरता दिलासा मिळेल, पण पूर्णपणे खंबीर आधार त्या चंद्र देऊ शकत नाही. त्यानंतर संरक्षण देणारे तुम्ही आउटर भागामध्ये लाल बॉर्डर मध्ये जे बसले ते आपल्या कुंडलीला संरक्षण देणारे ग्रह आहेत. तर त्या ठिकाणी कोणता ग्रह बसलाय म्हणजे आपल्याला असं चटकन लक्षात येईल की अरे हा ग्रह बाहेर जाऊन बसलाय, म्हणजे तो आपल्या जीवनाला संरक्षण देणारा आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटतंय की आता याचं गोचर सुरू झालंय किंवा आता इथून काहीतरी दुसरं चालू झालंय, तर ह्या ग्रहाला जास्त बळकटी दिली पाहिजे, त्याच्यावर आपण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनाला स्थैर्य मिळेल किंवा संरक्षण मिळेल. म्हणजे ही एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही दिशा दिली की आपल्याला एरवी आपण शोधतो की कोणते ग्रह कुठे बसले, काय करतायत, गोचरणी काय करतात, पण मूलभूत कुंडलीमध्ये असणारे ग्रह हे आपल्याला काय देणार आहे हे चटकन सांगणारी अशी ही एक पद्धती आज तुम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे, असं एवढं मला कळलंय. धन्यवाद. ठीक आहे, आता आपण समारोप करूया. चव्हाण मॅडम, काय तुम्हाला बोलायचं बोला. तर अतिशय सुरेख छान झाला क्लास आणि एकदम डिटेलिंग मध्ये तुम्ही सांगताना पण अगदी हळूवार छान सांगितलं, त्याच्यामुळे चांगलं लक्षात राहिलं. आणि आता पण आम्ही आमच्या कुंडल्या बनवू, आता तेच काम करणार. आणि छान झाला क्लास, मस्त एकदम. हळदणकर मॅडमने सांगितल्याप्रमाणे पण छान झालं, व्यवस्थित सांगितलं. हो, कुबल मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? नमस्कार सर, नमस्कार मॅडम. आता ह्या दोघी मॅडमनी तर डिटेल मध्ये समारोप केलाय, पण तुम्ही इतका तसा अवघड विषय आहे पण अतिशय सुंदर, म्हणजे पहिल्याच लेक्चर मध्ये की ह्या कोटचक्राने कुंडली कशी मांडावी, म्हणजे मला वाटतं की इथे किती आम्ही 75 जण होतो, सर्वांनाच कळायला असेल ते. म्हणजे तुम्ही खूपच छान आणि हे एवढं काय म्हणायचं उच्च लेवलचं ज्योतिषशास्त्र आणि इतक्या सोप्या भाषेत शिकवलं आणि आमच्या पण प्रेडिक्शनची उंची वाढवायला खूप मदत केली. त्यासाठी मी आम्हा सर्वांतर्फे आपली खूप खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि आम्हाला खूप उत्सुकता पण आहे की अजून पुढे तुम्ही यात काय शिकवणार आहात. आज जे शिकवलं ते खूप छान समजले. थँक्यू. बरं, चव्हाण मॅडमचा एक नवीन क्लास सुरू होतोय आणि सगळ्या तऱ्हेच्या भिन्न भिन्न कुंडल्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो त्या घेणार आहेत आणि अतिशय अल्प फी